माई सेल्फ दिनेश पाटिल, सिटी एकेडमी से हम काम करते हैं। सिटी एकेडमी 10-11 साल से हम स्टॉक मार्केट में हम शेयर ट्रेडिंग और इन्वेस्टमेंट का काम करते हैं। इंट्राडे पोजीशन सब तरह से हम ट्रेडिंग करते हैं। तो देखते हैं कि हमने जो सिस्टम बनाया हुआ है उसके अकॉर्डिंग स्टॉक मार्केट में पैसा कैसे बनेगा, क्या बनेगा, किस हिसाब से हम वो सब कुछ प्रोसेस रन करते हैं, वो चीज आज हम कवर करने वाले। ठीक है, तो मैं दिनेश पाटिल बोल रहा हूँ, बी कंप्यूटर। मैंने मेरा डिग्री है स्टॉक मार्केट में, हम यहाँ पे काम किया। देखते हैं, एक ही काम करना है प्लीज कि आपका जो मोबाइल रहेगा तो एक घंटे के लिए साइलेंट कर देंगे, या तो कोई ऐसी जगह पे बैठो कि आपको कोई डिस्टर्ब नहीं करेगा। मतलब आपको कॉन्सेंट्रेट करके आपको जो आज हमारा जो पॉइंट है, आज जो भी हम बात करेंगे वो आप प्रॉपरली अंडरस्टैंड कर सकते हैं। ओके, तो मैं अभी स्टार्ट करता हूँ। ठीक है, थैंक यू सो मच। सबसे पहला मेरा क्वेश्चन है कि व्हाई यू आर हियर, व्हाट इज एन ऑब्जेक्टिव टू डू अ ट्रेडिंग इन स्टॉक मार्केट। स्टॉक मार्केट में काम करने का अपना ऑब्जेक्टिव क्या है आपला? आय थिंक सो मुझे मराठी में भी सब लोगों को चलेगा, तो मैं मराठी में कंटिन्यू करूंगा। ओके, ठीक आहे। तर स्टॉक मार्केटमध्ये काम करण्याचं आपलं ऑब्जेक्टिव्ह काय, स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला काम का करायचंय? ओके, तर हा क्वेश्चन जे मी तुम्हाला सगळ्यांना विचारला, तर तुम्ही सगळेजण एक नॉर्मली बट ऑब्वियस आन्सर सांगाल की स्टॉक मार्केटमध्ये काम करण्याचं आपलं एम आहे की आपल्याला प्रॉफिट कमवायचं आहे। ट्रेडिंग करून, इन्व्हेस्टमेंट करून काहीतरी आपल्याला दोन पैसे मार्केटमध्ये आपण चांगल्या पद्धतीने प्रॉफिट कमवणार, या गोष्टीसाठी, हे शिकण्यासाठी आपण इथं आलेलो आहे आणि स्टॉक मार्केटमध्ये म्हणून काम करतोय। बरोबर आहे। आता स्टॉक मार्केटमध्ये पैसा सगळ्यांना कमवायचा आहे। किती पैसा आपण स्टॉक मार्केटमधून कमवू शकतो, हाऊ मच प्रॉफिट यू कॅन अर्न। ओके, तर स्टॉक मार्केटमध्ये जो पैसा बनवणार आहे, सपोज अगर कोणी बोलेल की 2,000 रुपये रोजचे पाहिजे, 5,000 पाहिजे, 10,000 पाहिजे, मार्केटमध्ये किती पैसे तुम्ही कमवू शकतात याचं काही लिमिट नाहीये। तुम्हाला जर स्टॉक मार्केटमध्ये प्रॉपरली काम करता आलं तर तुम्हाला लिमिटलेस अमाऊंट स्टॉक मार्केटमधून अर्न करता येणार आहे। ठीक आहे, पण हा पैसा जर कमवायचा असेल, स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला जर काम करायचं असेल, तर आपल्याला काही बेसिक नीड आहे, रिक्वायरमेंट बिझनेस स्टार्ट करण्याचा। हा एक बिझनेस आपल्याला स्टार्ट करायचा आहे। हा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी आपल्याकडे काहीतरी रिक्वायरमेंट पाहिजे। तर पहिली सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट काय असेल तर ती आहे की काहीतरी इनिशियली कॅपिटल आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे। किती पैसे आपल्याला लागतील की आपल्याला हा बिझनेस स्टार्ट करायचा असेल सपोज दॅट, तर हा रिक्वायरमेंट काय कॅपिटलची स्टार्ट करण्यासाठी? आपल्याकडे जी अमाऊंट असेल, 2,000, 5,000, 10,000, 15,000, 20,000, 25,000, जी काय अमाऊंट आपल्याकडे आहे, त्या अमाऊंटने आपण स्टॉक मार्केटमध्ये काम करायला स्टार्ट करू शकतो। सगळ्यात महत्वाची गोष्ट एकच आहे की आपल्याला सुरुवात करणं गरजेचं आहे। एकदा का तुम्ही स्टार्ट केलं तर आपोआपच आपल्याला या गोष्टी जमायला लागून जातील, मार्केटमध्ये पैसा कमवता येईल। भरपूर तुमच्यापैकी पण असे लोक असतील की ज्यांनी स्टॉक मार्केट बद्दल अजून काहीच माहित नाहीये। इक्विटी कॅश काय असतं, फ्युचर काय असतो, ट्रेड कसा घ्यायचा, डिमेट अकाउंट काय, इथपासून ज्यांची सुरुवात आहे त्या सगळ्यांना आपण ट्रेन करतो। त्यामुळे त्याचं तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाहीये। सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर जस्ट स्टार्ट, तुम्हाला स्टार्ट करणं गरजेचं आहे। कोणती अमाऊंट असेल तरी चालेल। पहिली रिक्वायरमेंट आहे की आपल्याकडे, आय थिंक सो जर मी तुम्हाला आता विचारलं की एवढे पैसे 2, 5, 10, 20, 25,000 रुपये आपण स्टार्ट करू शकतो, तर सगळे लोक हा ठीक आहे एवढी अमाऊंट आपण मॅनेज करू शकतो मार्केटमध्ये काम सुरू करायला। ठीक आहे, ते पहिली रिक्वायरमेंट फुलफिल होते। सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की स्टॉक मार्केटमध्ये जर पैसा कमवायचा आहे, आपल्याकडे काहीतरी प्रिन्सिपल अमाऊंट असायला पाहिजे जी आपल्याला इन्व्हेस्ट करायची आहे, ही एक रिक्वायरमेंट झाली। सेकंड आहे आपल्याकडे काहीतरी टाइम हवा आहे, आणि जो लोकांकडे मोस्टली नसतो। लोकांसाठी मी काय म्हणतो की नॉर्मली आपण काय करतो की आपण जॉब करतोय, बिझनेस करतोय, या सगळ्या गोष्टी मेंटेन करून स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला पैसे कमवायचे आहेत। इनिशियली आपल्याला जे आज आपण रन करतोय ते कंटिन्यू ठेवून आपल्याला पार्ट टाइम स्टॉक मार्केटमध्ये सेकंड इन्कम सोर्स जनरेट करायला सुरुवात करायची आहे। तर तरी सुद्धा सुरुवातीला पण मार्केट अनालिसिस करायला, मार्केटला समजून घ्यायला, मार्केटमध्ये एक्सपर्ट बनण्यासाठी आपल्याला काहीतरी टाइम पण हवा आहे। मी जी सिस्टम तुम्हाला शिकवणार आहे ज्याच्या बेसिसवर आपण मार्केटमध्ये काम करणार आहे, माझी रिक्वायरमेंट आहे की तुम्ही कमीत कमी 24 तासातून, एका दिवसात जे 24 तास, 24 तासातून
तुम्हाला जास्त नाही, फक्त 30 मिनिटं माझ्यासाठी काढायचे. माझ्यासाठी म्हणजे मार्केटला अनालिसिस करण्यासाठी जी काय आपण पद्धत आपण मार्केटमध्ये शिकवणार आहे ती पद्धतीनुसार फक्त 30 मिनिट्स जर तुम्ही मार्केटमध्ये देऊ शकत असाल तर स्टॉक मार्केटमध्ये याच्या पुढे मी जे काही बोलेल जेवढा प्रॉफिट आपण येतो कमवतोय हा सगळा प्रॉफिट तुम्ही कमवू शकतात. म्हणजे काय पाहिजे की आता कोण बोल 30 मिनिटं द्यायचे तर कधी द्यायचे, तर जे 30 मिनिट्स आपल्याला प्ले द्यायचे ते तुमच्या मर्जीचे कधीही देऊ शकतात. से एक्झाम्पल कोणी बोललं की रात्री 10 वाजता मला वेळ असतो, संध्याकाळी 8 वाजता असतो किंवा सकाळी 7 वाजता असतो, तुमची मर्जी. मार्केट 9:15 ते 3:30 ओपन होणार, पण तुम्ही कधीही टाइम दिला तरी आपण मार्केटला अनालिसिस कशी करायची ती करू शकतो. म्हणजे रिक्वायरमेंट पहिली काय की काहीतरी अमाऊंट पाहिजे आणि दुसरी काय की 30 मिनिटं तुमच्याकडे असायला पाहिजे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की हाऊ मच मेनी पीपल आर अल्टिमेटली इन प्रॉफिट. बघा स्टॉक मार्केटमध्ये सगळेच व्यक्ती जो कोणी आता तुम्ही जेवढे लोक पण आता जॉईन करतायत सपोज दॅट एवढं सगळ्यांचा एम स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवण्याचेच आहे. कोणीच असं मला भेटणार नाही की सर 2 लाख रुपये माझ्याकडे एक्स्ट्रा पडलेले आहेत आणि ते लॉस कसे करायचे ते शिकवा. त्याची शिकायची गरज नाही. मार्केटमध्ये पैसा कमवण्यासाठी आपल्याला शिकायचं. तर तुम्हाला सपोज मी एक क्वेश्चन विचारतो, 100 लोक जर मार्केटमध्ये काम करत असेल तर अल्टिमेटली सक्सेसफुल किती आहेत, अल्टिमेटली प्रॉफिटमध्ये किती? बघा कधी ना कधी प्रॉफिट येतो, कधी जातो, येतो जातो, हा विषय नाहीये. अल्टिमेटली म्हणजे कंटिन्युअसली त्या इन्कमवर आपण डिपेंड राहू शकतो. सर्टन अमाऊंट आहे की माझे एखादा सपोज होम लोन चालू आहे, 20,000 25,000 30,000 मला होम लोनचा हप्ता द्यायचा आहे, तर तेवढं स्टॉक मार्केटमधून मी दर महिन्याला कमवणारच. या लेवलची आपल्याला स्वतःकडे कॉन्फिडन्स आणायचे असेल तर अल्टिमेट प्रॉफिट जर आपल्याला कमवायचं असेल तर असे मॅक्झिमम 10% लोक स्टॉक मार्केटमध्ये सक्सेसफुल आहेत. आपल्याला पण मार्केटमध्ये सक्सेस मिळवायचं असेल तर आपल्याला पहिले अंडरस्टँड करावं लागेल की हे 10% लोक काय करतायत, काय रिझन आहे, असं व्हॉट आर द रिझन बिहाइंड दॅट. असं कोणती गोष्ट आहे की ज्याच्यामुळे ते 10% लोक भरपूर पैसा कमवत आहेत आणि बाकीचे 90% लोक मार्केटमध्ये कधी येतो कधी जातो, 1 लाख रुपयाचे 2 लाख रुपये होतात, परत 2 लाखाचे परत 10 5 50 हजार रुपयामध्ये मार्केटमध्ये परत लॉस करतात. एक्झॅक्टली आपल्याला सक्सेसफुली कंटिन्युअसली पैसा कमवायचा असेल अशी कोणती गोष्ट आहे जी मार्केटच्या बद्दल आपल्याला माहिती असेल पाहिजे. जी गोष्ट जर आपल्याला कळली की हा ही गोष्ट आहे, या गोष्टीनुसार आपल्याला मार्केटला अनालिसिस करायचं, या पद्धतीने मार्केटमध्ये ट्रेड घ्यायचे, बाय करायचे की सेल करायचे, एवढं जमलं तर आपण पैसा कमवू शकतो. तर ते काय रिझन असेल, तुम्हाला काय वाटतंय, व्हॉट डू यू थिंक? अशी कोणतं स्किल सेट आपल्याकडे असायला पाहिजे की जे आपण जर शिकून घेतलं आपल्याला जर जमायला लागलं तर मी सुद्धा त्या 10 पैकी जे मॅक्झिमम 10% लोक मार्केटमध्ये सक्सेसफुल आहेत त्यांच्यापैकी आपण सुद्धा एक बनू शकतो. तर तुम्हाला जेव्हा मी हा प्रश्न विचारतोय तर भरपूर लोक असं एक सांगत असणार की मार्केटमध्ये एंट्री पॉईंट माहिती असायला पाहिजे, टार्गेट टॉप लॉस माहिती असायला पाहिजे, टेक्निकल अनालिसिस मार्केटची यायला पाहिजे, फंडामेंटल अनालिसिस यायला पाहिजे, मार्केटच्या रिलेटेड ज्या न्यूज असतात त्या कळायला पाहिजे, डिमांड आणि सप्लाय मार्केटमध्ये काय असतो ते कळायला पाहिजे, ओपन इंटरेस्ट काय, मार्केटच्या ट्रेंड काय आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने मार्केटमध्ये स्टडीज आहे, एवढं सगळं माहिती असायला पाहिजे. पण मग मुद्दा हा येतो की आपल्याकडे जर टाइम नाहीये, टाइम मॅनेजमेंट करायचंय, जॉब बिझनेस सगळं मॅनेज करून मार्केटमध्ये काम करायचंय, तर या सगळ्या गोष्टींचं ओव्हरकम करून आपल्याला फक्त 30 मिनिट जर काढलं तर एवढ्या सगळ्या गोष्टीनुसार जे काही मार्केटमध्ये अनालिसिस आपण करतो ते अनालिसिस तुम्ही सुद्धा करू शकता. समजा कसं ते पॉसिबल आहे, एक एक्झाम्पल मी घेतो. एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, सपोज एक एक्झाम्पल घेऊन आपण पहिले बघूया काय होतंय. की सपोज मी कोणती तरी XYZ नावाची कंपनी आहे ज्याच्यात आपल्याला ट्रेड करायचंय, म्हणून त्याच्या स्क्रिप्टचं नाव XYZ बोलतोय. समजून घेण्यासाठी एक्झाम्पल बोलतोय की सपोज एंट्री पॉईंट, जसं आपण बोललो की एंट्री पॉईंट माहिती असायला पाहिजे. मी तुम्हाला एक एंट्री पॉईंट देतो की उद्या सपोज दॅट XYZ आज बसलेलं आहे, बघा फ्रायडेला काय झालं, थर्सडेला काय झालं, मागे काय झालं, याच्यात बोलून बसून फायदा येणार नाहीये. प्रॉफिट जर कमवायचं असेल तर उद्या येणाऱ्या मार्केटमध्ये होणार काय, मंडेला काय होईल, हे आता बसून जर प्लॅनिंग करू शकलो तर पैसा येऊ शकतो. तर सपोज दॅट उद्या सकाळी 9:15 वाजता मार्केट जेव्हा ओपन होणार आहे, उद्या सकाळी जेव्हा मार्केट 9:15 ला ओपन होईल तर तेव्हा आपल्याला बाय पॉईंट मी देतोय XYZ नावाच्या कंपनीत की जर 1200 ला जर कंपनीचा रेट गेला तर आपल्याला बाय करायचं आहे. ओके, आता आपण जर ट्रेड घेतला बायचा तर टार्गेट काय राहील, आपण प्रॉफिट कधी बुक करायचं, त्याच्यासाठी म्हणतो आपण टार्गेट बुक प्रॉफिट ऍट 1300, म्हणजे 1200 ला बाय करायचे, 1300 ला आपल्याला प्रॉफिट बुक करायचं. आणि मार्केट जर प्रॉफिट मध्ये नाही गेलं तर एका सिंगल ट्रेड मध्ये मॅक्झिमम किती लॉस घ्यायचा आहे, त्या लॉसला म्हणतो आपण टॉप
स्टॉप लॉस तो मी इथं मेन्शन करून दिलाय 1150. म्हणजे लक्षात घ्या, एकदम नवीन मार्केटमध्ये, एकदम जो बेसिक मधून बेसिक मार्केटमध्ये जो काम करत असेल त्यांच्यासाठी मी सांगून देतो की आपल्याला बाय 1200 करायचंय, 1300 आपला टार्गेट आहे, 1150 आपला टॉप लॉस राहील. लेट्स अज्यूम आपण 100 क्वांटिटीने ट्रेड करणार आहे, म्हणजे 100 शेअर्स घेऊन आपल्याला बाय किंवा सेलची ऑर्डर घ्यायची आहे. ओके, तर ही जी मुवमेंट आहे आज बसून आपण उद्या मार्केट किती वाजता ओपन होईल, तर 9:15 वाजता मार्केट ओपन होणार आहे. तर त्या दिवशी उद्याचे मार्केटची मुवमेंट कशी झाली ते पहिले बघूया. सपोज एक्झाम्पल 9:15 वाजता मार्केट ओपन झालं 1180 ला, 1180 ला आपल्याला ट्रेड घ्यायचा, 1200 गेला तरच. सपोज मार्केट 9:15 ला ओपन झाल्यानंतर 15-20 मिनिट खाली वरती करेल आणि 9:40 मार्केट जर 1200 ला गेला तर आपल्याला आपल्या 100 क्वांटिटी परचेस करायच्या आहेत. तर तुमच्यापैकी जे एकदम नवीन असेल त्यांच्यापैकी भरपूर लोकांना असं वाटलं असेल की सर ते 1200 ला बाय करण्यापेक्षा सकाळी 1180 चालू होतं, स्वस्त भेटत होतं, तेव्हा घ्यायला काय हरकत होतं. स्टॉक मार्केटमध्ये जी प्राइस चालू आहे ती महत्वाची नाहीये. जी प्राइस आता 1180 तुम्हाला दिसते, याचा पुढे जर ती 1100, 1200, 1300, 1500 असं वरती जाणार असेल तर ती स्वस्त, किंवा 1180 नंतर मार्केट जर 1150 झाला असतं तर. म्हणून त्या पद्धतीने आपण 1200 लाच बाय का करणार आहे की इथून मार्केटमध्ये अप ट्रेंड सुरू होणार आहे याची आपण अनालिसिस केलेली असेल. त्या प्राइस नंतर मार्केटमध्ये बाईंग येणारे किंवा बाईंग झोन मध्ये मार्केट येणारे, त्यासाठी आपल्याला त्या प्राइसला करायचं. म्हणजे कोणत्याही प्राइसला बाय करायचं नाही. ते कसं ठरवायचं, काय ठरवायचं, ट्रेनिंग मध्ये डिटेलमध्ये आपण बघूया. आतासाठी समजून घ्या की 9:40 तुम्ही 100 क्वांटिटी 1200 ला बाय केलेल्या आहेत. 1200 ला बाय केल्यानंतर मार्केट जर इथून वरती जाईल तर आपल्याला प्रॉफिट भेटणार आहे, आणि 1200 पेक्षा कमी झालं तर आपल्याला लॉस होणार आहे. मॅक्झिमम लॉस आपण किती घेणार आहे, तर टॉप लॉस मी तुम्हाला मेन्शन केलाय 1150 चा आपला टॉप लॉस राहील आणि 1300 चा आपला टार्गेट राहील. ठीक आहे. 9:40 मार्केटने काय केलं, दिवसभरात मार्केटने काय केलं ते मी तुम्हाला दाखवतो. मार्केटने दिवसभरात कधीतरी 11 वाजता, 12 वाजता, 2 वाजता, जेव्हा पण मार्केटने सगळ्यात लोएस्ट व्हॅल्यू जी गेली असेल, एकदम खाली सगळ्यात कमीत कमी व्हॅल्यू जी मार्केटची आजची झालेली आहे ती आहे 1160. त्याला म्हणतो आपण त्या दिवसाचा लो. आणि मार्केटने कधीतरी सगळ्यात वरती गेला असेल 9:40 नंतर, सपोज दॅट की तो हाय आहे 1330 चा, आणि मार्केट क्लोज होईल 3:30 वाजता, मार्केट थांबलंय 1290 ला. तर आपण जर 9:40 ला 1200 ला बाय केलं असेल, आपला टार्गेट 1300 असेल, तर कधीतरी 1 वाजता, 2 वाजता, 3 वाजता कधीतरी आपला टार्गेट अचीव झालेला असेल. आता सगळ्यांना कळत असेल की 1200 ला बाय करून आपला टॉप लॉस काय गेला नाही, 1150 आपला टॉप लॉस होता, मार्केट 1300 ला गेला, म्हणजे 100 पॉईंट आपल्याला प्रॉफिट झालेला असेल. बरोबर आहे. आता हे 100 पॉईंट प्रॉफिट जर आपल्याला झालेला दिसतं, टार्गेट अचीव झालेला आहे, पण तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटतं, हा कॉन्फिडन्स की हा जी XYZ नावाची कंपनी मी बोलतोय, सपोज त्या कंपनीचं रिअल नाव मी तुम्हाला आता सांगून दिलं, उद्या त्या कोणत्या कंपनीत मुवमेंट देणार ती जर मी तुम्हाला आता सांगून दिली, तर किती लोकांना वाटतं की खरं ते 10,000 रुपये आपण कमवून घेऊ. 100 क्वांटिटी इंटू 100 पॉईंट प्रॉफिट मतलब 10,000 रुपये आपल्याला प्रॉफिट होईल. आपण किती लोकांना असं वाटतं की हा खरोखर मी प्रॉफिट कमवू शकतो. रिअल प्रॉब्लेम काय होतो की मार्केटमध्ये सकाळी ट्रेड तर घेऊन टाकतोय, मार्केट वरती किंवा खाली याच्या व्यतिरिक्त काहीच होणार नाही स्टॉक मार्केटमध्ये. एक तर त्या दिवशी ते मार्केट वरती जाईल, एक तर त्या दिवशी खाली येईल. पण प्रॉब्लेम असा असतो, आपण ट्रेड घेतो, थोडंसं मार्केट वरती जातं, आपण काय, आपल्याला जर पैसा कमवायचा असेल, फक्त एंट्री पॉईंट, टार्गेट, टॉप लॉस माहिती करून चालणार नाही. मार्केटमध्ये ट्रेड घेतल्यानंतर टार्गेट अचीव होईपर्यंत जे 3, 4, 5 तास मार्केटमध्ये आपल्याला थांबायचंय, त्या टायमाला तुमचा माइंडसेट काय तो डिसाइड करेल की तुम्ही पैसे कमवणार की नाही कमवणार. सपोज एक्झाम्पल, मी एक एक्झाम्पल सांगतो. ए आणि बी नावाचे 2 व्यक्ती आहेत, मार्केटमध्ये काम करतायत, दोघांकडे 1-1 लाख रुपये दिलेले, महिनाभर एकाच सिस्टमनुसार त्यांनी काम केलं, दोघांना सेम प्रॉफिट किंवा सेम लॉस येणार आहे का, तर तुमचा आन्सर राहील की नाही. का, कारण की कोण कसं काम करतंय, कधी काय डिसिजन घेतोय, म्हणजे अल्टिमेटली जो ट्रेडिंग करणार आहे, जो मार्केट समोर डिसिजन घेणार आहे, ते डिसिजन तुम्ही कसं घेतलं त्याच्यावर तुम्हाला प्रॉफिट येईल किंवा नाही येईल असं होणार आहे. तर अल्टिमेटली आपल्याला जर पैसा कमवायचा असेल, तो प्रॉफिट कमवायचा असेल, तर आपल्याला मार्केटची मुवमेंट अंडरस्टँड खूप करणं गरजेचं आहे. ज्यापर्यंत मार्केटची मुवमेंट तुम्हाला कळणार नाही त्यापर्यंत मार्केटमधून प्रॉफिट येऊ शकत नाही. अल्टिमेटली आपला एम काय की मार्केटमध्ये आपल्याला पैसे कमवण्यासाठी
आपल्याला मार्केटची मुवमेंट कळायला पाहिजे. आता कोणी बोलेल की मार्केटची मुवमेंट सगळ्यांना माहितीये, मार्केटची मुवमेंट कशी होते. मार्केटची मुवमेंट थोडं मार्केट वरती जातं, परत खाली येतं, परत वरती जातं, परत खाली येतं, अशा पद्धतीने मार्केट मुवमेंट करत असतो. हे सगळ्यांना माहितीये. पण जर आपल्याला रिअल मार्केटची मुवमेंट अंडरस्टँड करायची आहे आणि लाईव्ह मार्केटला ट्रेड घेतल्यानंतर तुमची सायकोलॉजी कशी असते, तेव्हा तुमचा माइंडसेट काय असायला पाहिजे, त्याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचंय. मार्केटची मुवमेंट अंडरस्टँड करणं म्हणजे आपल्याला काय करायचंय, मार्केट जर इथून वरती जातंय, या प्राइस पासून मार्केट जर खाली येत असेल, जे पुलबॅक करतोय, म्हणजे आपल्याला वाटतं की इथं लोकांनी सेलिंग केलेले, शॉर्ट सेल केलेले किंवा प्रॉफिट बुक केलं असेल म्हणून मार्केट खाली पडतंय. पण अशीच गरज नसते. मग काय पॉसिबिलिटी, इथून मार्केट खाली आलं असेल तर का खाली आलंय, किंवा सपोज इथून खाली आल्यानंतर मार्केट इथून परत वरती जाते, तर इथं पहिले बाईंग येईल मग मार्केट वरती जाईल, का पहिले मार्केट वरती जाईल मग लोक बाय करतील. ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती की जेव्हा मार्केट खाली खाली पडते, जेव्हा लोक बाय ऑर्डर टाकतील तरच मार्केट परत वरती जाणार आहे. म्हणजे कोणाला तरी मार्केट खाली पडताना दिसतंय तरी त्यांना पहिले ऍडव्हान्स मध्ये कळते की या रेंजला आपल्याला बाईंगच करायचं आणि याच्या नंतरच मार्केट लगेच वरती जाईल. म्हणजे मार्केटमध्ये जो चार्ट तुम्ही बघता, चार्टवर तुम्ही अनालिसिस करता, ते चार्टवर मुवमेंट होण्याच्या पहिले किंवा चार्टवर चार्ट बनण्याच्या पहिले डिसिजन होतं ट्रेड बाय करायचं का सेल करायचं आहे. जर बाईंग आली त्याच्यानंतर मार्केटचा रेट वाढताना दिसेल आणि म्हणून चार्ट तुम्हाला ग्रीन होताना दिसतोय, म्हणजे लोक पहिले ट्रेड घेत आहेत, फक्त चार्ट बघून ट्रेड करत नाहीये. तर आपल्याला त्याच्या अगोदर त्याच्या पहिलेचा विचार करता यायला पाहिजे. त्या पक्षामध्ये मार्केटची मुवमेंट मी तुम्हाला आपण ट्रेनिंग मध्ये ते सगळं दाखवणार आहे. आपण जे एक्झाम्पल घेतलं होतं, सपोज दॅट की या पद्धतीने 1200ला बाय करायचे, 1300 टार्गेट राहील, 1150 स्टॉप लॉस राहील. दिवसभराची मुवमेंट मी दिली, टार्गेट अचीव्ह झाला. हे दिसणं बघणं खूप सोपं आहे. जे पेपर ट्रेडिंग तुम्ही करतात, टिप्स बघतो आपण, त्याच्यात वाटतं की हा एवढा एवढा प्रॉफिट आला, ठीक आहे. पण लाईव्ह मार्केटमध्ये तुमची सायकोलॉजी कशी असते, मार्केट चालू असताना ट्रेडरची सायकोलॉजी कशी असते ड्युरिंग लाईव्ह ट्रेडिंग, ते सगळ्यात महत्वाचे. कारण की ट्रेड घेऊन मार्केट जे वरती खाली वरती खाली वरती खाली करतं, या मुवमेंट मध्ये तुम्हाला ट्रेड जर होल्ड करता आला तरच जेव्हा मार्केट टार्गेटला जाईल तेव्हा पैसा कमवता येईल. नॉर्मली 90% लोकांची एकच मिस्टेक असते, सकाळी ट्रेड तर घेतो, थोडस मार्केट वरती जाताना दिसतं, थोडासा प्रॉफिट येतो, आपल्याला वाटतं एंट्री केली, 100 पॉईंट ट्रेड घे, पॉईंट 100 क्वांटिटीने बाय केलेला आहे, टॉप लॉस लावलाय, टार्गेट माहितीये, पण मार्केट जेव्हा थोडस वरती येऊन आपल्याला 5,000 3,000 10,000 प्रॉफिट दिसतो आणि इथून जेव्हा मार्केट परत खाली पडताना जातो, आपला टार्गेट अचून नाही अजून, मार्केट जेव्हा परत खाली जाताना येतो, तेव्हा तुमची सायकोलॉजी काय आहे, तेव्हा तुम्हाला काय वाटतंय, ग्रीड फिअर, नेमकं कशा पद्धतीने तुम्ही बिहेव करताय, हे ज्याला जमेल तो पैसा कमवणार. म्हणजे इथून मार्केट खाली आलं, नॉर्मली आपल्याला 1300चा टार्गेट आहे, सपोज मार्केट इथं आलं, 5,000 प्रॉफिट दिसतोय, आपल्याला एक वाटतं 11:30 वाजता अरे प्रॉफिट बुक करून घ्यायचं आहे. पण दुसरं मन म्हणतं की नाही, मार्केट जर टार्गेटला गेला तर 10,000 प्रॉफिट येईल, म्हणून आपण थोडं थांबण्याचा प्रयत्न करतो, मार्केट इथून खाली येतं, मग 12:30ला वाटतं की मला इथं जे कळत होतं, वाटत होतं सगळं बरोबर होतं, पण मला डिसिजन नाही घेता आलं. म्हणजे कळत होतं पण वळत नाही. मार्केटमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच असतो. जेव्हा मार्केट खाली येतं, तुम्ही सांगा आता की इथं 1220ला जेव्हा मार्केट आलं असेल तर पहिले लोक बाईंग करतील, मग मार्केट वरती जायला सुरुवात होईल, का पहिले मार्केट वरती येईल मग लोक बाईंग करतील. कॉमनली सगळ्यांना याचे आन्सर कळत असेल की ज्यापर्यंत पहिले बाईंग येत नाही त्यापर्यंत मार्केट वरती जाणार नाहीये. पण नॉर्मली तुम्ही अजून करा, तुम्ही स्वतः जर पहिले ट्रेड घेत असाल आणि मार्केट असं खाली पडतंय तर आपण इथं बाईंग करायची हिंमत करतो का? आपण तर पहिले जे ट्रेड घेतलेला त्याला विकून टाकू का याचा विचार करतो. म्हणजे अल्टिमेटली मार्केटला आपण फक्त बोलण्यासाठी बोलतो की मी अनालिसिस करतोय, ऍक्च्युली आपण मार्केटला अनालिसिस करत नाही. आपण फक्त आपलं काय करायचंय, मला हे करायचंय, मला मार्केटने वरती घेऊन जायचंय. आपण मार्केटला वरती किंवा खाली घेऊन जाऊ शकत नाही. मार्केट जर वरती जाणार असेल तर आपण बाय करायचंय, म्हणजे तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायची गरज पडणार नाही. कॉमन मिस्टेक ही होते मार्केटमध्ये, भरपूर लोक म्हणतात की सर आपल्याकडे जर पेशन्स राहिले तर पैसे कमवू शकतो. मी म्हणतो की तुमचा जो असा एक्झाम्पल झाला असेल, जे 2008ला 2009ला मी जेव्हा मार्केटमध्ये सुरुवात केली होती तेव्हा माझ्या जेव्हा ती गोष्ट होत होती, मी सकाळी ट्रेड घ्यायचो, थोडंसं थांबायचो, एवढा वेळ थांबायचो की नाही मार्केट टार्गेटला जाईल, एक वेळेस खाली येईल तर परत वरती यायचं, परत खाली यायचं, परत
मी थांबायचो. आणि जसं मी मार्केटमधून प्रॉफिट बुक करून निघालो छोटासा, मार्केट पुढच्या सेकंदाला माझ्या टार्गेटकडे जायचं. मग ही गोष्ट कदाचित तुमच्या जवळ पण भरपूर लोकांचं झालं असेल. तर हा जो प्रॉब्लेम आहे, असं सपोज एक दिवस केलं, उद्या नाही करणार, मग परवा नाही करणार, पण कंटिन्युअसली ती मिस्टेक रिपीट होते, परत परत ते बिहेव होते, परत परत मार्केट तसंच करतंय आणि आपण परत त्या ट्रॅपमध्ये अटकतोय. लक्षात घ्या, मार्केटमध्ये जर पैसा कमवायचा आहे तर आपल्याला मार्केट काय करतंय हे दिसायला पाहिजे. चार्टवर दिसल्यानंतर तर सगळ्यांना माहितीये, चार्टवर ती गोष्ट होण्याच्या पहिले तुम्हाला ते कळायला पाहिजे, तर तुम्ही पैसे कमवणार. ती सायकोलॉजी काय, ते कशा पद्धतीने काम मोड करतो, ते काय मार्केटमध्ये मुवमेंट होते, हे सगळ्या गोष्टी आपल्याला ऍक्च्युअल लाईव्ह मार्केटमध्ये काम करून दाखवायचंय, ते आपल्याला बघायचंय. तर ते बघूया. एकदा का तुम्हाला मार्केटची मुवमेंट कळली, मग खूप साऱ्या गोष्टी सोप्या होत जातात. मार्केटची मुवमेंट माहितीये, मार्केट अप का डाऊन आहे हे तुम्हाला कळेल मार्केटच्या मुवमेंटनुसार, की अप ट्रेंड चालू आहे का डाऊन ट्रेंड चालू आहे, आणि कन्सोलिडेशन चालू आहे. 3 गोष्टी मार्केट, याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये. जर मार्केट अप ट्रेंड मध्ये असेल, आता सगळ्यांना माहिती, जर बुल मार्केट त्याला म्हणतात का अप ट्रेंड मार्केट म्हणतात, त्याच्याबरोबर त्याला जर या पोझिशन मध्ये अप ट्रेंड मध्ये मार्केट जर असेल तर आपल्याला बाय पोझिशन घ्यायची. एवढं तर नवीन लोकांना सगळ्यांना कळतं. 100 रुपयाच्या शेअर जर सपोज 120 130 रुपये होणार असेल, आज 100 रुपये चालू आहे, 2 किंवा 3 किंवा 4 दिवसांनंतर वरती 120 130 होणार, तर सगळ्यांना माहिती की आता बाय करायचंय आणि जेव्हा वरती जाईल तेव्हा विकायचंय. त्याला म्हणतात अप ट्रेंड. एक्झॅक्टली तो ट्रेंड आयडेंटिफाय करायला, अप आहे की डाऊन आहे हे माहिती करण्यासाठी मार्केटची मुवमेंट आपल्याला अंडरस्टँड करायचे. एकदा का तुम्हाला मार्केटची मुवमेंट काय लागली, की मार्केटचा ट्रेंड कोणता तो कळेल, आणि अप ट्रेंड असेल तर आपण बाय करणारे आणि प्रॉफिट बुक करणारे, वरती कधी करायचं, ते ट्रेड कशी घ्यायची, या सगळ्या गोष्टी कळतात. जर आपण अनालिसिस करून आपल्याला कळलं की मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये आहे, तर पहिले माल विकायचंय. भरपूर नवीन जे लोक आहेत, एकदम फ्रेशर लोक जे असतील, त्यांना हा प्रॉब्लेम येतो भरपूर वेळेस, की मार्केट खाली खाली पडतंय, असं वाटतं की सगळ्यांना लॉस होणार आहे. ऍक्च्युअल मध्ये रियालिटी अशी असते की मार्केट जर खाली पण पडत असेल तरी सुद्धा आपण प्रॉफिट कमवू शकतो. काही रॉकेट सायन्स मी सांगत नाही, एकदम नॉर्मल गोष्ट आहे. प्रॉफिटचा फॉर्म्युला एक काय, की प्रॉफिट इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस बाईंग प्राइस. म्हणजे सपोज दॅट मी जर 100 रुपयाला एखादी गोष्ट विकत घेतली आणि 120 रुपयाला विकली, तर प्रॉफिट होईल. म्हणजे 120 रुपये मायनस 100. आता ही गोष्ट करताना मी पहिले विकत घेतोय मग विकतोय, का पहिले विकतोय नंतर विकत घेतोय, दोन्ही गोष्ट मी करू शकतो. हे स्टॉक मार्केटमध्ये पॉसिबल आहे, कारण की त्याची सेटलमेंट ही मार्केट क्लोज झाल्यानंतर होते. ते कसं आहे, काय, कशा पद्धतीने ते ट्रेड घ्यायचे, कशा पद्धतीने ते काम करायचं, या सगळ्या गोष्टी आपण ट्रेडिंग मध्ये इन्क्लूड करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो कन्सोलिडेशनचा पार्ट, की एक्झॅक्टली ही जी ट्रेडिंग रेंज तयार होते मार्केटमध्ये, तो मार्केटचा ट्रॅप असतो, ती फाइंड आउट कशी करायची. मार्केटच्या मुवमेंट जेव्हा मी तुम्हाला शिकवणार, तर तुम्हाला या गोष्टी कव्हर होत आहे, की ट्रेडिंग रेंज मध्ये ट्रेड करायचा नाही करायचा, कधी घ्यायचा, किंवा मार्केट ट्रेडिंग रेंज नंतर अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड कोणता तरी ट्रेंड सुरू करणार आहे, तर तो स्टार्ट कधी होणार आहे, हे सगळं अनालिसिस आपल्याला मार्केटमध्ये करता येते. त्या प्रोसेसमध्ये आपण सगळं करणार आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट येते की ट्रेडिंग पॅटर्न, की एक्झॅक्टली मार्केटमध्ये काम कसं करायचं, कोणत्या कंपनीत काम करायचं. बघा, जो सगळ्यांना मी जेव्हा सुरुवातीला बोललो की तुम्ही 2000 5000 10,000 20,000 कोणत्याही अमाऊंट मार्केटमध्ये काम सुरू करू शकतात. आता कोणती अमाऊंट असेल तर कोणाकडे 10,000 आहे, कोणाकडे 1 लाख आहे, कोणाकडे 2 लाख आहे. सगळ्यांनी एकाच कंपनीत काम करणं पॉसिबल आहे का? मग तर तुमच्याकडे किती अमाऊंट आहे, तुमच्याकडे टाइम किती आहे, ज्या कंपनीत आपल्याला काम करायचे त्या कंपनीची मुवमेंट किती आहे, कशी आहे, काय पद्धतीने होणार आहे, या सगळ्या फॅक्टरचा विचार करून स्क्रिप्ट सिलेक्शन करतो. म्हणजे नेमकं तुमच्यासाठी सुटेबल असलेली कंपनी कोणती आहे, जिच्यात आपल्याला ट्रेड करायचंय, हे सिलेक्ट करणं म्हणजे स्क्रिप्ट सिलेक्शन करणं. ओके. आता स्क्रिप्ट सिलेक्ट एकदा जर झाली, मग आपल्याला पुढची गोष्ट करायची की ज्या कंपनीत आपल्याला अनालिसिस ट्रेड घ्यायचा, ज्या कंपनीत आपल्याला मार्केटमध्ये ट्रेडिंग करायची आहे, त्या कंपनीमध्ये आता अप ट्रेंड येईल का डाऊन ट्रेंड येईल. अप ट्रेंड येईल तर कोणत्या प्राइसला मला बाईंग सुरू करायची आहे, आणि डाऊन ट्रेंड येईल तर कोणत्या प्राइस पासून मला सेल शोधायचे, म्हणजे मला एंट्री पॉइंट शोधायचे, की बाय एंट्री किंवा सेल एंट्री. बघा, मार्केट अनालिसिस करणं म्हणजे काही खूप मोठी गोष्ट करायची नाहीये. एकच गोष्ट करायची, मार्केट एक तर वरती जाईल एक तर खाली, याच्या व्यतिरिक्त मार्केटमध्ये काहीच होत नाही. जर मार्केट वरती जाणार असेल मी पहिले बाय घेईल, मार्केट खाली जाणार असेल तर मी पहिले शॉर्ट सेल घेईल. आता की पॉइंट एवढाच की कधी घ्यायचं, कशा पद्धतीने घ्यायचं, आणि मार्केट वरती जाईल का खाली जाईल उद्या, हे अंडरस्टँड करण्यासाठी
आम्ही एक सिस्टम डेव्हलप केलेली आहे, त्या सिस्टमचं नाव आहे, मी तुम्हाला ते इंट्रोड्यूस करून देतो, ती सिस्टम काय कशा पद्धतीने वर्क होते ते तुम्हाला मी दाखवून देतो. ही आहे आपली वेबसाईट ctacademy.co.in. या वेबसाईटवर जेव्हा तुम्ही याल, ओके, वेबसाईटवर जेव्हा तुम्ही येणार ctacademy.co.in, इथं लॉग इन करून एक बटन आहे, त्याच्या जी सिस्टम मी तुम्हाला सांगतो त्याची ऍक्सेस करण्यासाठी तुम्हाला लॉग इन करायची गरज पडते आणि त्याची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला घ्यायची असेल तर ट्रेड फाइंडर करून नाव आहे, ती सिस्टम मी जे बोलतोय तुम्हाला ती सिस्टम आहे आमच्याकडे. याच्यावर तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला डिटेल त्याच्याबद्दल सगळं माहिती पडेल की एक्झॅक्टली ते वर्क कसं होतं, काय होतं. मी आता डायरेक्टली लाईव्ह डेमो तुम्हाला दाखवतो. लॉग इन बटनवर मी क्लिक करतोय. जस्ट लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर मला एक आयडी आणि एक पासवर्ड विचारला जाणार आहे. माझ्याकडे जो आयडी आणि पासवर्ड आहे तो मी इथं आता टाकतोय आणि मी जस्ट लॉग इन करतोय. जसं मी लॉग इन करणार तर माझ्या समोर इंट्राडे ट्रेड फाइंडर नावाचं टूल ओपन होऊन जाईल. जे बघ, इंट्राडे ट्रेड फाइंडर करून टूल ओपन माझ्याकडे आहे. आता याचा वापर काय राहील की एका दिवसात, आज आपण जर बसलोय 7 तारखेला, उद्या 8 तारखेला मार्केटमध्ये तुमच्या आवडत्या कंपनीमध्ये, ज्या पण कंपनीत तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे त्या कंपनीत नेमकं ट्रेड कधी घ्यायचा, कोणत्या प्राइस नंतर अप ट्रेंड आहे, कोणत्या प्राइसला डाऊन ट्रेंड आहे, हे तुम्ही आता बसून अंडरस्टँड करू शकता, प्राइस काढू शकता. आता जसं मी सपोज कालच्या वेबिनारमध्ये टाटा मोटरची व्हॅल्यू काढली होती, टाटा मोटरचा ट्रेंड अंडरस्टँड करून दिला होता, तसंच आज पण सपोज तुम्ही सांगाल त्या कंपनीचं, मी एखाद्या कंपनीचे अनालिसिस करून दाखवतो, डेमॉन्स्ट्रेट दाखवतो. तुम्ही काही काम करा की तुम्हाला हवं त्या कंपनीचं नाव सांगा, सगळ्यांनी मिळून युनॅनिमसली सांगा. चॅटिंग मध्ये तुम्ही जेव्हा मला ते पाठवाल तर त्याच्यानुसार मी कोणती तरी एक कंपनी घेईल, तर तुम्ही सांगाल त्याच्यानुसार मी घेतो. अदरवाईज मी माझ्या आवडीचं घेईल लागल्यास. तुम्हाला जर कोणती एखादी कंपनी हवी असेल तर ती करूया. चला ठीक आहे. काल पण 2 4 5 6 लोकांनी एसबीआय बोललो ते, आज पण एसबीआयचं नाव येते तर चालेल. तर मग मी एसबीआयचं ट्रेड घेण्याचा प्रयत्न करतो, एसबीआय मध्ये कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न करतो आपण. ओके, तर ठीक आहे. तर आपल्याला एसबीआय मध्ये जर सपोज आज बसून उद्या एसबीआय मध्ये काय होणार आहे, एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये आज बसून 7 तारखेला आपण बसलोय आणि 8 तारखेला एसबीआय वरती जाईल का खाली जाईल, अप ट्रेंड मध्ये जाईल का डाऊन ट्रेंड मध्ये जाईल, हे जर आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल तर त्याच्यासाठी प्रोसिजर जी असेल ती मी तुम्हाला दाखवतोय. आपला जो सिस्टम आहे, जे सिस्टम ट्रेड फाइंडरची मी आता तुम्हाला डेमो देतोय, ती कशी वर्क होते आणि कुठं कुठं वर्क होते, तर ते पहिले मी प्रोसेस सांगतो. बीएससी, एनएससी, एमसीएक्स याच्यात जेवढे पण लिस्टेड स्टॉक आहेत, ज्याच्यात पण फ्युचर, ऑप्शन, इंडेक्स स्टॉक, ज्याच्यात पण तुम्ही काम करणार तुम्हाला वाटतंय त्या सगळीकडे आपण काम करू शकतो, सगळ्यांचे अनालिसिस करू शकतो. जसं एसबीआयचं आपण करतोय तर मी आता एनएससी घेतलेलं आहे. ओके, आता इन्स्ट्रुमेंट मध्ये बघा इंडेक्स कोणत्या कोणत्या याच्यात आपल्याला काम करता येईल. इंडेक्स मध्ये करता येईल, इक्विटी कॅश मध्ये करता येईल, फ्युचर मध्ये फ्युचरचं करन्सी आहे, फ्युचरचं इंडेक्स आहे, फ्युचर स्टॉक याच्यात काम करता येईल. तसं ऑप्शन मध्ये ऑप्शन करन्सी, ऑप्शन इंडेक्स, ऑप्शन स्टॉक, म्हणजे जेवढे पण लिस्टेड इन्स्ट्रुमेंट आपल्याकडे अवेलेबल आहेत या सगळ्या इन्स्ट्रुमेंटची अनालिसिस आपण एक दिवस आधी उद्या मार्केटमध्ये काय होणार ते शोधू शकतो. जसं आता एसबीआयचं कोणीतरी चॅटिंग मध्ये पाठवलं होतं, तर मी आता एसबीआय घेतोय. जस्ट एसबीआय जे त्याचं लिस्टेड नाव आहे ते नाव मी इथं सिम्बॉल मध्ये टाकेल. कोणी बोले की एसबीआय नकोय, मला सपोर्ट टाटा मोटर्स हवी होती किंवा अजून टायटन पाहिजे, जेवढे पण तुमच्या कंपनीचे असेल त्या कंपनीचं नाव फक्त इथं टाकायचं, बाकी सगळी प्रोसेस सेम आहे. आता सजेस्ट कॅप्शन म्हणजे काय की जे आपण आता काम करतो, जसं मी बोललो की तुम्ही रात्री 8 वाजता 9 वाजता कधीही जेव्हा तुम्हाला वेळ भेटत असेल त्या टाइमाला तुम्हाला अनालिसिस करता येईल आणि उद्या मार्केटमध्ये काय होईल ते शोधता येईल. पण मग आता जे आपण वेळ काढला त्या टाइमात आपण अनालिसिस करणार आणि जेव्हा मार्केट चालू होईल तेव्हा जर त्याला वापरायचं असेल तर परत आपला टाइम वाया नको झाला, म्हणून जे आता आपण काम करणार ते काम आपल्याला स्टोअर करता येतं, सेव्ह करता येतं. त्याला एक काहीतरी नाव दिस एसबीआय फॉर मी सपोज 8 तारखेसाठी आपण तो ट्रेड शोधतोय तर मी तसं नाव देऊन देतोय. आणि आता सपोज दॅट मला एंड डेट डिसाइड करणं, ट्रेनिंग मध्ये डिटेल मध्ये अजून मी सांगेल, पण आतासाठी अंडरस्टँड एवढा करा की मला जर सपोज दॅट आज बसून संडेला आज मी बसलेलो आहे आणि मंडेला उद्या 8 तारखेला मार्केटमध्ये काय होणार आहे याच्या जर ट्रेड शोधायचं असेल तर आज 7 तारीखचं डेट मी सिलेक्ट करेल. 8च्या मार्केटमध्ये काय होईल ते मला कळून जाईल. आता कोणी बोलायचं 7 आणि 6ला, काल आणि आज मार्केटमध्ये सुट्टी आहे, काही हरकत नाही. जो वर्किंग डेज असेल तो मार्केट आपोआप आपले सिस्टम घेऊन टाकेल. म्हणजे इन शॉर्ट एंड डेट सिलेक्ट कशी करायची मी ते तुम्हाला इन शॉर्ट एका लाईनीत सांगतो. जर मला 10 तारखेचा ट्रेड शोधायचा असेल तर मला एंड डेट म्हणून 9 तारीख घ्यायची. जर मला 15 तारखेचा ट्रेड शोधायचा असेल
तर एंड डेट म्हणून मला 14 तारीख घ्यायची. जर 20चा ट्रेड शोधायचा असेल तर 19 घ्यायची, 21चा घ्यायचा असेल तर 20 ट्रेड घ्यायचे, जर 25चा ट्रेड शोधायचा असेल तर 24 घ्यायचे. या पद्धतीने आपल्याला करायचे. ठीक आहे. जस्ट मी आता करंट डेट सिलेक्ट करतो. आज बसून उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे एसबीआय ला याची अनालिसिस करण्याची प्रोसिजर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. जस्ट गेट डेटा करतोय. गेट डेटा केल्यानंतर जे फ्रायडे पासून मार्केटमध्ये आलेलं असेल मुवमेंट ती पूर्ण डेटा इथं फेच होईल. गेट डेटा सक्सेसफुली इथं दिसतोय आणि आपल्याला समोर इथं आलेलं आहे की मार्केटने फ्रायडेला क्लोजिंग काय केलेलं आहे, जो काही लास्ट वर्किंग डेज असेल तो डेटा इथं येईल. 383.65 इथं मार्केटने क्लोज केलेला आहे. आता जेवढ्या पण तुम्ही फक्त एकच गोष्ट डोक्यात ठेवा आता की फ्रायडेची क्लोजिंग काय आहे 383.65. सगळ्यांनी एवढं फक्त आपण लक्षात ठेवायचं, कारण की आपल्याला अल्टिमेटली अंडरस्टँड काय करायचंय की मार्केट फ्रायडेला ऑलरेडी 383.65 ला थांबलेलं आहे. मला शोधायचं काय की 383.65 नंतर मार्केट 383.65 नंतर मार्केट उद्या मंडेला वरती जाईल का इथून खाली जाईल. एक्झॅक्टली मार्केटचा ट्रेंड कोणता सुरू होणार आहे तो ट्रेंड मला शोधायचा. आणि जर मार्केट 383 पासून 400 जाणार असेल तर मी बाय 385 करू 86. एक्झॅक्टली माझा बाय एंट्री पॉइंट काय असेल तो शोधायचा आहे. तर इथून जर मार्केट खाली पडणार असेल तर मला परत शॉर्ट सेल कुठं करायचं ते मला शोधायचंय. तर ही फिगर तर तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. 383.65 जी फ्रायडेची क्लोजिंग आहे, कालची क्लोजिंग फ्रायडेची क्लोजिंग लास्ट वर्किंग डेजची क्लोजिंग आहे 383.65. मी जस्ट कॅल्क्युलेट बटनवर क्लिक करतोय. बघा आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेट बटनवर क्लिक केल्यानंतर मार्केट जिथून खाली पडायला लागला 408 पॉईंट इथं स्विंग हे सगळं आपल्या सिस्टमने जाणून ठेवलेलं आहे. 408.9 पासून मार्केट खाली पडायला लागलेलं आहे आणि कालची फ्रायडेची क्लोजिंग आहे 383.65. ओके, जी मी तुम्हाला लक्षात ठेवायला लावली. आता आपल्याला काय पाहिजे, हे जे बाय पॉईंट सेल पॉईंट तुम्हाला दिसतात हे कधीचे, जेव्हा मार्केट एकदम पीकला होता 408.9 ला होता, तिथून मार्केट परत वरती किंवा खाली कधी जाणार होतं ती लेवल तुमच्याकडे आहे. पण आपला इंटरेस्ट काय की फ्रायडेला मार्केट ऑलरेडी 383.65 ला आलेला आहे. तर मला काय पाहिजे की 300 कालची क्लोजिंग जी आहे मार्केटची 3:30 वाजेची ती क्लोजिंग या अबाव आहे किंवा बिलो एवढं चेक करा फक्त की फ्रायडेची क्लोजिंग 383.65 जी आहे 383.65 जी क्लोजिंग आहे ती या प्राइस पेक्षा बिलो आहे का या प्राइस पेक्षा अबाव एवढं चेक करायचंय. जर बिलो असेल तर डाऊन बटन दाबायचं, डाऊन फेज कॅल्क्युलेट करायचे आणि अबाव असेल तर अप फेज कॅल्क्युलेट करायचं. बघा लक्षात घ्या, फेज मी काय म्हणतोय, कोणतंही मार्केट जर सपोज दॅट 100 रुपयापासून 150 रुपयाला जाणार असेल तर सरळ वरती जात नाही. थोडं वरती जातो, परत खाली येतो, परत वरती जातो, परत खाली येतो. हे जे वरती जाऊन खाली येण्याची जी प्रोसेस असते ना याला फेज म्हणतात ऍक्च्युअली. ही फेज कसे काउंट होतात मार्केटमध्ये आणि एक फेज झाल्यानंतर परत पुढच्या फेजमध्ये मार्केट कसं शिफ्ट होतं, तिथं नवीन बाईंग कशी असेल. कंटिन्युअस कोणत्याही ट्रेंड मध्ये मार्केट जर वरती जाणार असेल तर कंटिन्युअस नवीन बाईंग येणार मार्केटमध्ये. किंवा मार्केटला जर खाली पण पडायचे असेल तर कंटिन्युअसली नवीन शॉर्ट सेल लेवल येत राहतील, नवीन लोक सेल मारत राहतील तर मार्केट खाली पडतं. तर एक्झॅक्टली आता आपल्याला अंडरस्टँड काय करायचंय, मार्केट फ्रायडेला 383.65 ला पोहोचला एसबीआय. 383.65 नंतर आता वरती जाईल का खाली जाईल, तर त्यासाठी 383 ची कालची क्लोजिंग ही बिलो आहे का अबव एवढं चेक करा फक्त. तर 405 पेक्षा 383 बिलो आहे ऑब्व्हियसली, तर डाऊन फेज मला कॅल्क्युलेट करायचंय. हे फेज कॅल्क्युलेशन का करायचंय की आता मार्केट जिथं थांबलंय त्याच्यानंतर नवीन बाईंग किंवा नवीन शॉर्ट सेल मार्केटमध्ये कुठं येणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे. डिटेल ट्रेनिंग मध्ये मी अजून सगळे रूल सांगणार आहे. 4 रूल राहतील, जास्त कॉम्प्लिकेटेड गोष्टी जाणार नाही, एकदम इझी 4 गोष्टी क्लिअर. तेवढ्या 4 गोष्टी 4 कंडिशन बघायच्या फक्त आणि त्याच्यानुसार मार्केटचे अनालिसिस करायचे. आता जसं बदल मी बोलतोय 383.65 अजून पण खालीच आहे, अजून एक वेळेस क्लिक करतो. ज्यापर्यंत मार्केट ते आता मार्केट 2-3 दिवसापासून कंटिन्युअसली खाली आहे, त्यामुळे जिथपर्यंत मार्केट पोहोचलं तिथपर्यंत मला फक्त डाऊन फेज क्लिक करत जायचंय. 383.65 ओके, आता 383.99 दिसतोय, म्हणजे अजून सुद्धा मार्केट कालची क्लोजिंग खाली होती. आता बघा 383.65 जी क्लोजिंग आपली कालची फ्रायडेची ही ना बिलो आहे ना अबव आहे, दोघांच्या मध्ये येऊन थांबलेली आहे. म्हणजे आता आपल्याला कळेल की मंडेला जर स्टेट बँक आता आपण आज बसून बघा उद्याचे मार्केटचे मुवमेंट काय होणार हे ना तुमच्या हातात आहे ना माझ्या हातात आहे.
पण आपल्याकडे एक क्लिअर गोष्ट आता आली आहे की 385.40 वरती जर उद्या एसबीआय गेला तर एसबीआय मध्ये अप ट्रेंड सुरू होईल, त्यापर्यंत अप ट्रेंड मध्ये मार्केट जाणार नाही. सेम 382.58 जे दिसते त्याच्यापेक्षा जर परत मार्केट उद्या खाली गेलं तर तिथून अजून मार्केट खाली पडायला सुरुवात करेल. ही अनालिसिस आपल्याला एक दिवस अगोदर कळते आणि जे आपण रात्री लेवल काढून बसणारे या लेवल कंटिन्युअसली उद्याच्यासाठी पूर्ण दिवसभरासाठी व्हॅलिड राहतील. या पद्धतीने आपल्याला मार्केटमध्ये ट्रेडिंग अनालिसिस करायचे असते. आता कोणाला क्वेश्चन येईल की ह्या लेवल तर आपल्याला माहिती काय हरकत नाही, पण उद्या मार्केट जे ओपन होईल ते मे बी या बाय प्राइस पेक्षा गॅप अप ओपन होऊ शकतो, या सेल पासून गॅप डाऊन ओपन होऊ शकतो, किंवा आपला बाय आणि सेल जे आपण लेवल काढले या दोघांच्या मध्ये ओपन होऊ शकतं. या 3 पॉसिबिलिटी व्यतिरिक्त अजून काहीच मार्केटमध्ये होणार नाहीये. आता ट्रेनिंग मध्ये मी सगळं ते डिटेल सांगेल की जर मार्केट इथून गॅप अप झाला, आपल्या बाय प्राइस पेक्षा जर मार्केट गॅप अप ओपन झाला 386, 87, 90, 400 जे काही गॅप अप असेल तर कसं ट्रेड घ्यायचा. सेम जर सेल प्राइस पेक्षा गॅप डाऊन झाला तर ट्रेड कसा घ्यायचा, किती वाजता घ्यायचा, कशा पद्धतीने ते इम्प्लिमेंट करायचं ते तुम्हाला मी ट्रेनिंग मध्ये डिटेलमध्ये ते शिकवणार. किंवा मार्केट दोघांचं मध्ये ओपन झालं तर नेमकं ट्रेड किती वाजता प्लेस करायचं, ऑर्डर घ्यायची कधी, यापासून सगळं बेसिक सगळ्या गोष्टी आपण ट्रेनिंग मध्ये कव्हर करणार आहे. आणि फक्त एवढंच नाहीये की या लेवल काढून घेतल्या तुम्ही तुमच्याकडे आता काम करा. बघा ऍक्च्युअली आपल्याला लाईव्ह मार्केटचा माइंडसेट डेव्हलप करायची. मार्केट चालू असताना नेमकं मला ट्रेड कसे करता यायला पाहिजे. भरपूर लोकांचा प्रॉब्लेम एकच होतो कॉमनली, आजपर्यंत ट्रेनिंग भरपूर लोक पे करत दाखवतात. ते काय म्हणतात की कुठेतरी फिजिकली किंवा सपोज दॅट मार्केट बंद असताना तुम्हाला मी शिकवणार, त्याच्यानंतर तुम्ही बघून घ्या लाईव्ह मार्केटला काय करायचंय. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम पण येत असेल तर लाईव्ह मार्केटला मला विचारू नका, मार्केट संपल्यानंतर 3:30-4 वाजेनंतर विचारा, कारण की मार्केट चालू असताना मी खूप बिझी असतो. पण रिअल प्रॉब्लेम काय, तुम्ही जेव्हा माझ्याकडे ट्रेनिंग घ्याल, तुम्हाला काही प्रश्न पडला सोबत 10 वाजता सकाळी मार्केट चालू असताना, तर नेमकं तेव्हा काय करायचं हे जर मी तेव्हा 10 वाजता सांगितलं तर माझ्या एक्सपर्टीजचा तुम्हाला काहीतरी फायदा होईल. संध्याकाळी 4 वाजेनंतर तर तुम्हाला स्वतःलाच माहित राहणार आहे की मार्केटमध्ये 10 वाजता सकाळी काय करायचं होतं. इम्पॉर्टंट काय आहे की लाईव्ह मार्केट चालू असताना तुम्हाला कशा पद्धतीने सपोर्ट दिला जातोय, आणि त्या टायमाला जर मी तुम्हाला डिसिजन घेऊन दाखवलं तेव्हा बोललो की नाही सर मार्केट वरतीच जाईल, अशा पद्धतीने मुवमेंट होणार आहे, त्यापर्यंत हा टार्गेट लावा, हा टॉप लॉस लावा, हे जर मी 10 वाजता बोललो सच मार्केटमध्ये झालं, तुमचा पण कॉन्फिडन्स वाढेल. ती प्रोसेस आपल्याला रन करायची आहे. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस नाही, ती कंटिन्युअसली प्रोसेस राहील. आपली ट्रेनिंग कशी घेतली जाणार आहे, काय घेतली जाणार ते पण मी तुम्हाला सांगतो. या पद्धतीने हे सगळं अजून पण सिस्टम मध्ये भरपूर आहे. जेव्हा तुम्ही ऑर्डर, बाकी भरपूर लोक सांगत असतील की सर मला ऑर्डर टाकता येत नाही, बाय कसं घ्यायचं, सेल कसं घ्यायचं, टार्गेट कसं लावायचा, टॉप लॉस कसं लावायचा, ट्रेडिंग सॉफ्टवेअर कसं वापरायचं, मला ट्रेड लावता येत नाही किंवा मला अजून डीमॅट अकाउंटच ओपन नाहीये आता करायचंय, इथपासून सगळ्या गोष्टी आपण कव्हर करतो. त्या ऑर्डर प्लेसमेंट, बघा बाय ऑर्डर लावायची कधी, किती वाजता, कशा पद्धतीने, कोणत्या पद्धतीने ट्रेडिंग टर्मिनलला कशा प्लेस करायचं, हे सगळ्या गोष्टी आपण इथं कव्हर करतो. मग त्याचे टार्गेट काय राहतील, टॉप लॉस काय राहतील, जर बाय घेतला तर, सेल घेतला तर काय राहतील, या बटनवर क्लिक केल्यावर तुम्हाला ते पण भेटेल. या पद्धतीने ही पूर्ण सिस्टमची मी तुम्हाला गोष्टी सांगेल, लाईव्ह मार्केटला पण करून दाखवेल. आता बघा आपण सपोर्ट कसं देणार ते पण मी तुम्हाला सांगतो. पहिले ट्रेनिंगची फीस काय राहील ते तुम्हाला जर ऐकून माहिती करायची असेल ते पहिले बघून घ्या. ट्रेनिंगची फीस आपली राहील की 10,000 रुपीज ट्रेनिंगची फीस राहील, आणि तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचंय, तुमची सीट बुक करायचं. लिमिटेड सीटची बॅच आपण घेतो, सीट जो बुक करेल त्यांनाच आपण ट्रेनिंग प्रोव्हाइड करणार आहे. 10,000 रुपीज ट्रेनिंगची फीज आहे. आता ही फीज पे कशी करायची, काय करायची, आजपर्यंत लोक काय करत होते की 10,000 रुपये तुम्ही मला देऊन टाकले, मी तुम्हाला ट्रेनिंग देईल, तुम्हाला ट्रेनिंग आवडो नाही आवडो, तुम्हाला ते तुमचे पैसे वेस्ट होत होतात. आपण याला विन विन सिच्युएशन मध्ये कन्वर्ट करणार आहे. मी पण रिस्क घेईल, तुम्ही पण रिस्क घ्यायची. बघा विन विन सिच्युएशन मध्ये काय असतं की 1 पाऊल तुम्ही चाला, 4 पावलं मी चालेल. जर मी ट्रेनिंग दिल्यानंतर तुम्हाला पैसा कमवणारच आहे, तुम्हाला पैसा येणार असेल तर मला पण माहिती की तुम्हाला पे करायला प्रॉब्लेम नाही राहणार आहे. जर मार्केटमधून तुम्ही पैसे कमवणार आणि ते पे करायचे असेल तर कोणाला प्रॉब्लेम नाहीये.
फक्त तुम्हाला ट्रेनिंग जर घ्यायची असेल तर काय प्रोसिजर आहे मी ती तुम्हाला पहिले एक्सप्लेन करून देतो. 10,000 रुपीज ट्रेनिंगची फीज आपली राहणार आहे. आपली ट्रेनिंग कधी राहील? मंडे टू फ्रायडे, रोज संध्याकाळी तुमचं जॉब बिझनेस जे काय असेल ते सगळं आवरून घ्यायचं. संध्याकाळी 7 वाजेपासून 8:30 वाजेपर्यंत रोज संध्याकाळी 1.5 तास मी कनेक्ट करेल. 5 दिवस कंटिन्युअस प्रोसेस राहील. संध्याकाळी आपण ट्रेनिंग मध्ये मी आज जे काही झालं सपोज दॅट ते सगळं त्या दिवशी सांगेल. आणि आज बसून म्हणजे संध्याकाळी रात्री आपण 7 वाजेपासून 8:30 बसणार आणि उद्या मार्केटमध्ये नेमकं निफ्टी किंवा बँक निफ्टी किंवा अजून 2-4 स्क्रिप्ट किंवा तुमच्या ज्या आवडीच्या त्याच्यात मुवमेंट कशी होणार आहे ती अनालिसिस करून एक दिवस अगोदर सांगणार. आणि तसंच उद्या होतंय की नाही होतं ते चेक करायचे. त्याच्या कंडिशन मी सांगेल. लाईव्ह मार्केटला ते ट्रेड कसे घ्यायचे ते सांगेल. इथपासून आपण अनालिसिस केल्यानंतर लाईव्ह मार्केटला ते वापरायचं कसं आहे ते पण कसं काय. लाईव्ह मार्केटला आपण सपोर्ट कसा देतो. तुम्ही आय थिंक सो सगळेजण व्हॉट्सअप युज करत असाल. व्हॉट्सअपला जर सपोज तुम्ही तुमच्या मित्राला एखादा मेसेज टाकला किंवा मी आता एखादा मेसेज टाकला व्हॉट्सअपला तर आताचा टाइम का उद्या कालच्या संध्याकाळचे ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती तुम्ही जेव्हा मेसेज पाठवणार तेव्हाचा टाइम येणार आहे. सेम गोष्ट मी टेलिग्रामवर करतोय. सपोज दॅट मी काय करतोय की मार्केट चालू होण्याच्या अगोदर सपोज एक्झाम्पल 5 तारखेचा ट्रेड कसा कॅल्क्युलेट केला आपल्या सिस्टमनुसार. ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती की 4 तारीख एंड डेट दिली असेल. बँक निफ्टी झालं, निफ्टी झालं, एचडीएफसी बँक, रिलायन्स, टीसीएस या 5 कंपन्यांचे ट्रेड मार्केट ओपन होण्याच्या पहिले बघा किती वाजता दिलेले 7:26, 7:26, 27, 28, 30 म्हणजे 7 ते 7:30 दरम्यान आम्ही हे सगळे ट्रेड मार्केट ओपन होण्याच्या पहिले देऊन टाकतो की आज निफ्टी किंवा बँक निफ्टी किंवा याच्यात ते 5 कंपन्यांमध्ये एक्झॅक्टली मार्केटचे अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड कधी सुरू होणार आहे. आता महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. मी जर या बोलतो की सपोज एचडीएफसी बँकेचं बोलतो 1603च्या वरती अप ट्रेंड राहील, 1589 नंतर खाली राहील, डाऊन ट्रेंड राहील. तर मार्केट हे तुमचा बाय पॉईंट आणि माझा बाय पॉईंट सगळ्यांचं सेम राहील का वेगळं राहील. जे कॅल्क्युलेशन आपण करतोय ते कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या घरी करा की मी इथं करा सगळ्यांना सेम भेटणार आहे. ट्रेनिंग मध्ये रात्रीच आपण हे कॅल्क्युलेशन करणार. दुसऱ्या दिवशी मी सकाळी या पद्धतीने तुम्हाला लेवल देईल. हे झालं मार्केट ओपन होण्याच्या पहिले. आता मुद्दा येतो की मार्केट ओपन होण्याच्या अगोदर देतोय फक्त एवढंच करून सोडणार नाहीये. मार्केट जेव्हा गॅप अप गॅप डाऊन किंवा मार्केट कुठं ओपन होतंय हे बघितल्यानंतर ट्रेड कसं घ्यायचं हे ट्रेनिंग मध्ये रात्री पण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार. आणि लाईव्ह मार्केटला सुद्धा ती गोष्ट जे काही रूल मी तुम्हाला सांगणार आहे त्या रूल नुसार एक्झॅक्टली 9:40 ट्रेड काय घ्यायचा, 50ला ट्रेड नेमकं मार्केटमध्ये ट्रेड किती वाजता लावायचा, कोणत्या प्राइसला लावायचा, मार्केट गॅप अप झालं तर कुठं लावायचा, गॅप डाऊन झालं तर कोणत्या प्राइसला लावायचा, त्याचा टॉप लॉस काय यूज करायचा, टार्गेट काय लावायचं हे कंटिन्युअसली लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला मी देणार आहे. आता मी जे तुम्हाला देईल सपोज रात्री मी सगळं शिकवलंय ते ती लेवल आणि तुमची तुम्हाला जी इथं मी दाखवतोय ती लेवल सगळ्यांच्या लेवल सारख्याच यायला पाहिजे. सेम मार्केटमध्ये आपल्याला काम करायचंय. म्हणजे काय की मी जी गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे या 1.5 तास सपोज द्या ते जे उद्या मार्केटमध्ये सकाळी 7:30 वाजता मी पाठवेल आणि त्याच्यानंतर लाईव्ह मार्केटला ते पूर्ण वापरून दाखवेल. म्हणजे आता मार्केटमध्ये आज बसून आज रात्री मी जे अनालिसिस करणार उद्या सकाळी जे पाठवणार मंडेला जी मुवमेंट होणार आहे ना तुमच्या कंट्रोलमध्ये ना माझ्या कंट्रोलमध्ये पण सिस्टमच्या मेथडनुसार आपण ती वापरून करून दाखवणार. बघा टिप्स देणं वेगळी गोष्ट आहे. हे कोणत्या पद्धतीने टिप्स नाही. मी जेव्हा इथं बोलतोय की निफ्टीला 15,098ला शॉर्ट सेल करा तर मी बोलतोय म्हणजे तुम्हाला सगळ्यांना जेवढे लोक ट्रेनिंग घेत आहेत या सगळ्यांची लेवल सुद्धा 30 यायला पाहिजे. असं नाही की फक्त मी बोलतोय आणि तुम्हाला बँडली फॉलो करायचंय. याच लेवलला ट्रेड का घ्यायचा, इथं स्टॉप लॉस का लावायचा, हाच टार्गेट का लावायचा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःला अंडरस्टँड करता येतील. म्हणजे तुम्ही एकदा का ट्रेनिंग प्रोसेस कंप्लीट झाली त्याच्यानंतर तुम्ही इंडिपेंडेंटली स्वतः या गोष्टी तुम्ही फाइंड आउट करू शकता, तुम्ही स्वतः करू शकता. जसं निफ्टीचं मी दाखवलंय सेम बँक निफ्टीचा ट्रेड दिला होता बघा 9:52 सेम एचडीएफसी बँकेचा ट्रेड दिला होता. ओके या पद्धतीने सगळ्यांचे लाईव्ह मार्केटला मी अपडेट करतो आणि हे फक्त एका दिवसाचे करायचं नाहीये. सपोज जर मी 5 तारखेचं बोलतोय सपोज दॅट तर सेम तुम्ही मागे जाल तर 4 तारखेला मी काय करतोय ते पण मी सपोज मार्केट ओपन होण्याच्या पहिले आता 4 तारखेचा ट्रेड जो मी दिला असेल तर 3ची एंड डेट घेतली असेल आणि कॅल्क्युलेशन केलं असेल तुमचा बाय पॉईंट सेल पॉईंट आज पण जर आपण आता बसतो क्रॉस व्हेरीफाय करायला तर सेम मॅच होणार आहे. म्हणजे याच्यात मी 1 रुपया ही कमी जास्त काहीच करू शकत नाही. हे मार्केट ओपन होण्याच्या पहिले आणि त्यानंतर मार्केट ओपन झाल्यानंतर नेमकं कोणता ट्रेड भेटलाय, कोणत्या प्राइसला ट्रेड घ्यायचा आहे, कशा पद्धतीने आपण ट्रेड घेतोय हे कंटिन्युअसली लाईव्ह मार्केटला मी ती गोष्ट देतोय.
सपोज ते सेम मी 3 तारखेच्या मी तुम्हाला परत दाखवतो, हे सगळं तुम्ही बघू शकता. असं मागे 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 तुम्ही कधीपर्यंत येऊ शकतात. 2011 पासून कंटिन्युअसली आपण या पद्धतीने काम करतोय मार्केटमध्ये. रोज मार्केटमध्ये मी अशा पद्धतीने ट्रेड देतोय. आता तुम्ही सांगा, जर प्रॉफिट होत असेल तेव्हाच मी या पद्धतीने ट्रेड देऊ शकतो. याच्यात काय की मी जी सिस्टम तुम्हाला शिकवतोय त्याच सिस्टमनुसार हे ट्रेड जनरेट होतील. म्हणजे तुम्हाला ते क्रॉस चेक पण करता येईल. मी बोलतोय म्हणून तुम्हाला बाय किंवा सेल करायची गरज पडणार नाही. तर मला वाटतं की मंडे टू फ्रायडे सगळं 8 तारखेपासून 12 तारखेपर्यंत संध्याकाळी 7 ते 8:30 म्हणजे जॉब वगैरे सगळ्यांना आवरून आपण जेव्हा शांत घरी पोहोचणार तेव्हा आपल्याला ही ट्रेनिंग प्रोसेस सुरू करायची. व्हेन्यू करायला जसं आपण सोबत तुम्ही आता वेबिनारला कनेक्ट झालेले आहेत, तर आता मला तुम्ही ऐकताय, तुम्ही बोलू शकत नाहीये, पण ट्रेनिंग ऑडिओ मध्ये इंटरॅक्टिव्ह प्रोसेस मध्ये राहील. मी जे बोलणार ते तुम्हाला सुद्धा रिपीट, त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन असेल तर विचारता येतील. तर मायक्रोसॉफ्ट टीम जे ऍप्लिकेशन आहे त्याच्यावर आपण ट्रेनिंग कंटिन्यू करतो की तुम्हाला कंटिन्युअसली त्याच्या थ्रू आपण जसं क्लासरूम मध्ये बसणार त्या पद्धतीने पूर्ण टीम तयार होते आणि त्याच्यानुसार तुम्हाला क्वेश्चन, एक जण क्वेश्चन विचार, बाकी सगळ्यांना ते आपल्याला ऐकता येईल, बोलता येईल, सगळ्यांचे क्वेश्चन एकमेकांना ऐकता पण येतील. या प्रोसेसमध्ये आपण ते सुरू करणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट असं की तुम्हाला ट्रेनिंग घेतल्यानंतर काय काय भेटणार आहे. तर ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट, जो ट्रेड फाइंडर टूल आहे तो 1 महिन्यासाठी तुम्हाला या ट्रेनिंगच्या कॉस्ट म्हणजे का तुम्हाला ट्रेन करवणार याच्यातच 1 महिन्यासाठी ट्रेड फाइंडर टूल तुम्हाला भेटेल. प्लस 1 महिना जो आता मी टेलिग्राम चॅनल तुम्हाला मी हा दाखवला, याचे कंटिन्युअसली ट्रेड तुम्हाला पूर्ण महिन्याचे भेटतील. त्यानंतर जी काही ट्रेनिंग तुम्हाला होणार आहे ती ट्रेनिंग तुम्हाला मंडे टू फ्रायडेची कंटिन्युअस ट्रेनिंगची पूर्ण रेकॉर्डिंग तुमच्याकडे तुम्हाला भेटेल. ते तुम्ही किती पण वेळेस ते ऐकू शकता, रिपीट ऐकू शकता. मी जे 4 किंवा 5 रूल सांगणार आहे ते पूर्ण कंटिन्युअसली रिपीट मार्केटमध्ये कसे वापरायचे, काय वापरायचे ते सगळं तुम्ही ऐकू शकता. आपलं युट्यूब चॅनल पण आहे, सिटी अकॅडमी बाय मिस्टर दिनेश पाटील करून तुम्ही युट्यूबला जाऊन सर्च करायला लागल्यास तो चॅनल तुम्हाला भेटेल. याच्यात मी काय करतो, जसं सपोज एक्झाम्पल मी जे सपोज आता हा ट्रेड तुम्हाला 3 तारखेला मी जो ट्रेड सपोज मार्केट ओपन होण्याच्या पहिले दिला, त्याच्यानंतर जेव्हा मी 9:34 किंवा 9:30 वाजता जेव्हा पण मी हे ट्रेड अपडेट करतोय, याचं लॉजिक काय, याच लेवलला बाय याच लेवलला सेल काय, हे लाईव्ह मार्केटला मी त्याचे 2 मिनिटं 5 मिनिटं 7 मिनिटाचे रेकॉर्डिंग व्हिडिओज बनवून मी तुम्हाला ते देतो. म्हणजे त्याच्या मागे मी कोणता रूल वापरले, कोणती कंडिशन वापरली, मार्केट तसंच का करते हे तेव्हा मार्केट चालू असताना मी रेकॉर्ड करून तुम्हाला ते अपडेट करतो. म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याच्यात ते तसं डिसिजन मेकिंगची प्रोसेस आपल्याला लर्निंग करायची, ती शिकायची आहे. आणि पूर्ण 1 महिन्यासाठी लाईव्ह मार्केट ट्रेनिंग सपोर्ट तुम्हाला भेटणार आहे. आणि कोणत्या कोणत्या सेगमेंटमध्ये तुम्हाला करता येईल, तुम्हाला हवं तिकडं. तुम्हाला फ्युचर ऑप्शन मध्ये काम करायचंय, इंडेक्स ऑप्शन मध्ये काम करायचंय, तिथं तुम्ही करू शकता. विकली किंवा मंथली जी पण सिरीज तुम्हाला करायची असेल, इंडेक्स फ्युचर, स्टॉक फ्युचर, इंट्राडे, सपोज त्यानंतर बुलियन्स मार्केटमध्ये तुम्हाला काम करायचे असेल किंवा मेटल मध्ये करायचे, एनर्जी मध्ये, कम्युनिटी मार्केट जे येईल तिथं सगळीकडे तुम्हाला आपल्याला ही सिस्टम युज करून क्रॉस चेक करता येईल, कशा पद्धतीने वर्क होईल याचा पूर्ण सपोर्ट तुम्हाला दिला जाणार आहे. ओके. बेनिफिट काय करायला, 100% डीप नॉलेज प्रत्येक सेगमेंटचे भेटेल. ज्याला मार्केटची एबीसीडी माहित नाही तिथून सुरुवात केलं जाईल. ज्याला काहीच माहित नाही त्यांनी अगदीच घाबरायची गरज नाहीये. त्या पद्धतीने सुरुवात असं करणार की तुम्हाला एबीसीडी पासून चार्ट कसा रीड करायचा, कसा लावायचा, मार्केट वॉच काय असं इथपासून सगळं आपण सुरुवात करणार आहे. तुम्ही एकदा का ट्रेड ही कोर्स कम्प्लीट करणार तर प्रोफेशनल ट्रेडर बनून मार्केटमधून बाहेर पडाल याची गॅरंटी. इन शॉर्ट, ही ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला परत कुठंच कोणतीच ट्रेनिंग घ्यायची गरज पडणार नाही. ओके. आणि आपण जे ट्रेड देतोय सपोज ते सगळं कंटिन्युअसली तुम्हाला पूर्ण महिन्याभरासाठी पण भेटतील. ओके. एक्सपर्ट करून तुम्हाला शिकायला भेटेल. इंटरॅक्टिव्ह एन्व्हायरमेंट राहील, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन विचारता येतील, तुम्हाला तुमच्या आवडीच्या स्क्रिप्ट मध्ये जे काही कॅल्क्युलेशन करायचे तुम्हाला त्याच्यात टेस्टिंग करायची. मी 5 तर माझ्याकडून देतोच आहे, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्याच्यात पण मार्केटमध्ये काम करायचं त्याच्या अनालिसिस तुम्ही मला पाठवा, आमच्या टीमला पाठवा, सपोर्ट टीमला पाठवा. ती पूर्ण प्रोसेस आपण ठेवतोय. डीप आपल्या पूर्ण लर्निंग प्रोसेस ठेवणार आहे. जी ट्रेनिंगचा पिरियड आहे, या ट्रेनिंगच्या पिरियड मध्येच तुम्हाला तुमचं ट्रेनिंगची कॉस्टिंग वसूल करता येणार आहे. ओके. आणि ज्यांना सर्टिफिकेशन करायचे असेल तर त्याचे पण पूर्ण आपण गायडन्स देतो. आता भरपूर लोकांना क्वेश्चन पडला असेल, 1 महिन्याच्या ट्रेड फाइंडर टूल आपल्याला भेटणार आहे, 1 महिन्यानंतर काय. आता मुद्दा आहे तो, 1 महिन्यानंतर तुम्ही घेणार, कंटिन्यू कधी करणार, 1 महिन्यात कंटिन्युअसली तुम्हाला प्रॉफिट येईल तरच तुम्ही पुढच्या महिन्याचा विचार करणार आहे. 1 महिन्यातच प्रॉफिट येणार आहे तर कोणीच पुढे पे करायचे विषय पण करणार. आता सांगा विन विन सिच्युएशन कशी. मी काय प्रयत्न करतो आजपर्यंत, लोकांनी काय केलेले, एकदा का तुम्ही काहीतरी फीस पे करून टाकलं, तुम्ही पैसे कमवा नका कमवू मार्केटमधून,
लोकांना काही फरक पडत नाही, जे ट्रेनिंग देतात त्यांना काही प्रॉब्लेम नाही. त्यांचा एम काय असतो की परत नवीन लोकांनी कनेक्ट व्हायला पाहिजे, आपण ती प्रोसेस बंद करतोय. मी म्हणतोय की जर मी जी काही गोष्टी तुम्हाला शिकवणार, लाईव्ह मार्केटला तुम्हाला मी सपोर्ट देणार, त्याच्यानुसार जर तुम्ही पैसे कमवत असाल तर तुम्हाला त्याच्यानंतर काहीतरी पे करायचंय. पे करायला कोणाला प्रॉब्लेम राहणारच नाहीये. जर प्रॉफिट येतोय, सपोज मी 20,000 रुपये, 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये मार्केटमध्ये कमवलं एका महिन्याला आणि त्याच्यातून 2,000 रुपये फक्त मला दर महिन्याला द्यायचे, द्यायला प्रॉब्लेम आहे का? पैसा येत असेल तर कोणालाच प्रॉब्लेम राहणार नाही. आता ट्रेनिंगची कॉस्टिंग काय आपली सुरुवातीला 10,000 रुपीज. मी याच्यात पण चॅलेंज घ्यायला रेडी आहे. तुम्ही फक्त सीट बुक करा. सीट बुक करण्याची प्रोसेस जी मी तुम्हाला ती आता एक्सप्लेन करतो. फक्त सीट बुक करा, कम्प्लिटली पूर्ण ट्रेनिंग शिकून घ्या, पहिले लर्न करून घ्या, पहिले सगळं शिकून घ्या. तुम्हाला आवडलं तर बाकीची फी पे करा. अजून काय करू शकतो मी तुमच्यासाठी? तर ट्रेनिंगची सीट बुक करण्याचं काय तुम्हाला मी ते पण सांगून देतो की ट्रेनिंगची सीट बुक कशी करायची. हे कंटेन आहे मार्केटमध्ये की मार्केटची टर्मिनॉलॉजीज वगैरे काय, चार्ट रीडिंग, अंडरस्टँडिंग, इंडिकेटर्स, ट्रेडिंग सॉफ्टवेअर, कन्सेप्ट, ट्रेंड आयडेंटिफिकेशन, इंट्राडे स्विंग, पोझिशनल कशा पद्धतीने, मनी मॅनेजमेंट काय करायचं, रिस्क मॅनेजमेंट काय करायचं, या सगळ्या गोष्टी आपण याच्यात कव्हर करणार आहे. ओके. ट्रेड फाइंडर, लाईव्ह मार्केटला जे ट्रेड मॅनेज करायचे, ट्रेड लावायचे कसे, ट्रेड टॉप लॉस लावायचे कसा, टार्गेट लावायचा कसा, टॉप लॉस ट्रेल कसा करायचा, सगळ्या गोष्टी आपण इथं कव्हर करतो. अजून ऍडव्हान्स आयडेंटिफिकेशन म्हणजे एक दिवस अगोदर मार्केटमध्ये ट्रेड जसं आपण मी आता दाखवलं, तर अजून ऍडव्हान्स लेवलला कसं आपण अनालिसिस करायचं, कोणत्या स्क्रिप्ट मध्ये जास्त मुवमेंट येणार आहे, कुठे येणार नाहीये, कुठे जास्त मुवमेंट, जास्त ओलाटाईल मार्केट राहील, हेच कसं आयडेंटिफाय करायचं, या सगळ्या गोष्टी आपल्याला मार्केटमध्ये आपल्या ट्रेनिंग कोर्समध्ये कव्हर करता येईल. या सगळ्या गोष्टी मी इथं दिलेल्या आहेत. डिमेट ओपनिंग पासून हँडलिंग पासून सगळ्या गोष्टी तुम्हाला तो सपोर्ट भेटणार आहे. ओके. आपण एवढ्या सर्व्हिसेस आपल्याकडे आहेत अवेलेबल, एवढ्या सगळ्या गोष्टींची आपण सर्व्हिसेस पण मार्केटमध्ये प्रोव्हाइड करतो. ओके. आता मी जे बोलत होतो तुम्हाला की तुम्हाला स्टार्ट कसं करायचंय. ओके. 10,000 रुपीज आज सुद्धा तुम्हाला ट्रेनिंगचा पहिले पे करायची गरज नाही, एवढं मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतोय. तुम्हाला फक्त सीट बुक करण्यासाठी काहीतरी अमाऊंट पे करायचंय. कम्प्लिटली पूर्ण ट्रेनिंग तुम्हाला शिकवलं जाईल. तुम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स, मार्केटला 5 दिवस मी काम करून दाखवणार. 5 दिवस मोर दॅन सफिशियंट असतो. तुम्हाला मार्केटमध्ये तो कॉन्फिडन्स, आपली सिस्टम वर्क होते नाही होते, कशा पद्धतीने आपण काम करतो, काय कंडिशन आहे, ते सगळं क्रॉस चेक करून घ्या. पूर्ण 5 दिवस मार्केटमध्ये हे करून घ्या. एक वेळेस तुम्ही 5 दिवस सॅटिस्फाईड जर झाले तर तुम्ही रिमेनिंग अमाऊंट पे करायचे. इथपर्यंत मी ते गोष्टी करतोय. तर आता स्टार्टिंग करण्यासाठी तुम्हाला किती पे करायचे, तुम्हाला सीट बुक फक्त 3,000 रुपीज घेऊन पे करायचे. फक्त 3,000 रुपीज आता पे करा. रिमेनिंग 7,000 रुपीज तुम्हाला पूर्ण ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्ही जर सॅटिस्फाईड झाले, 5 दिवसात जे मी हे ट्रेड देणार आहे तुमच्या अकाउंटला, त्याच्यानुसार तुम्ही ट्रेड करा हवं तर, आणि ते 7,000 रुपये मार्केटमधून कमवून बाकीचे पे करा. प्रॉब्लेम नाही. मार्केटमध्ये जे काय आपण ट्रेड करतोय, हे ट्रेड करून तुम्हाला पैसे कमवायचे आणि मग द्यायचे असेल तर कोणाला प्रॉब्लेम नाही. मी विश्वास ठेवतो, काही मला माहिती, मी जी सिस्टम तुम्हाला शिकवणार आहे त्याच्यानुसार पैसा येणारच आहे. तर ती विन विन सिच्युएशन आपण बोलतोय, याच्या पद्धतीने आपण तो चॅलेंज घ्यायला रेडी आहे. तर एक्झॅक्टली आपल्याला काय करायचंय, तुम्हाला तुमचं सीट बुक करायचे आता. ओके. जो आता उद्यासाठीचं सीट, उद्या संध्याकाळी 7 वाजेपासून आपल्याला ट्रेनिंग स्टार्ट होते, जो आता सीट बुक करेल, स्पॉट रजिस्ट्रेशन करेल, आता लगेच जो पेमेंट करेल त्यांच्यासाठी 3,000 रुपीज ही ऑफर राहील. आणि जो 3,000 रुपीज आता अर्धा तासाच्या अगोदर पे करणार त्यांच्यासाठी स्पेशल माझ्याकडून एक डिस्काउंट राहणार आहे की ट्रेनिंगची फीज आहे आपली 10,000 रुपीज. जो आता 3,000 रुपीज पे करतोय, रिमेनिंग अमाऊंट राहते 7,000 रुपीज. पण ज्यांनी सीट रिझर्व्ह केलं आता त्यांना 20% ट्रेनिंगच्या कॉस्टिंग मध्ये डिस्काउंट भेटणार आहे. म्हणजे त्यांच्यासाठी ट्रेनिंग फी होईल 8,000 रुपये. आता फक्त 3,000 रुपीज पे करायची, 5 दिवस पूर्ण ट्रेनिंग घेऊन टाकायचं. एक्झॅक्टली पूर्ण ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्ही सॅटिस्फाईड असेल तेव्हा रिमेनिंग 5,000 रुपीज पे करायचं. ठीक आहे. बाकीचे ऑफर मध्ये तुम्हाला आता पेयू, तुम्हाला आता ऑफर दिसत असेल तिथं. ओके. गेट ऑफर मी एक्सप्लेन केलेली आहे. खाली पेयू नावचं बटन आहे. पेयू मनीचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड असेल तर तुम्हाला पेयू मनीची लिंक तुमच्या समोर दिसत असेल. डायरेक्टली तुम्हाला तिथं तिथं त्याच्यावर क्लिक करा. क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड असेल त्याच्यानुसार तुमचं डिटेल फिल करा. तुमचं नाव, मोबाईल नंबर काय विचारायचं एवढं टाकून द्यायचं. पेमेंट करायचं. पेमेंट केलं जे काय स्क्रीनशॉट येईल तो आम्हाला तिथं कळणार आहे. तरी सुद्धा तुम्हाला वाटतं की बाबा मी केलेलं आहे तर त्याचा स्क्रीनशॉट घेऊन हा जो खाली नंबर दिलेला आहे 9029491403 याला डिरेक्टली तुम्ही व्हॉट्सअपवर व्हॉट्सअप करू शकतात. व्हॉट्सअप करून टाका.
किंवा ज्यांना पेयू मनीचा लिंक क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड नाही करायचं, डायरेक्टली तुमच्या अकाउंट मधून युपीआय ट्रान्झॅक्शन करायचे असेल गुगल पे किंवा फोन पेने, तर गुगल पे फोन पेचा नंबर आहे 9029491403. या नंबरवर डायरेक्टली गुगल पेला तुम्ही सिटी अकॅडमी किंवा दिनेश पाटील या नावाने तुम्हाला ते भेटेल, त्याच्यावर गुगल पे किंवा फोन पे डायरेक्टली ट्रान्सफर करा आणि ट्रान्सफर केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट परत या नंबरला शेअर करून टाका. व्हॉट्सअपला नंबर आहे 9029491403. या नंबरला डायरेक्टली तुम्हाला शेअर करायचं आहे. ओके. किंवा कोणाला जर स्कॅन हवा असेल, कोणाला स्कॅन करायचं सपोज दॅट, तर स्कॅनर पण आपल्याकडे राहील. मी तुम्हाला स्कॅन करून दाखवतो. ओके. ज्याला डायरेक्टली आता पे करायचं असेल, तुमच्या समोर एक स्कॅनर मी अवेलेबल केलेला आहे. सपोज दॅट याच्यावर तुम्हाला फक्त तुमचा क्यूआर कोड स्कॅन करून टाका आणि डायरेक्टली तुम्हाला ते अकाउंट पण शो होऊन जाईल. डायरेक्ट त्याच्यावरून तुम्ही कोणतेही युपीआय ने ट्रान्झॅक्शन करू शकतायत. जे काय तुमच्याकडे युपीआय असेल त्या युपीआय ने तुम्ही हे ट्रान्झॅक्शन करू शकता. डायरेक्टली तुमच्याकडे मोबाईल असेल किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या, अजून आजूबाजूला कोणी घरात कोणी असेल त्यांच्या मोबाईलवर त्याच्यावरून स्कॅन करू शकता, तुम्ही ही प्रोसेस करू शकताय. आणि खाली जो नंबर दिसतोय 9029491403 याच नंबरला तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर शेअर करून टाका, तुमचं नाव पाठवून द्या. म्हणजे उद्यासाठीच तुमची जी आपली उद्यापासून जी 5 दिवसाची ट्रेनिंग सुरू होते त्याच्यासाठी तुम्हाला आपल्याला रजिस्टर व्हाल. रजिस्टर आता केलं तर 20% तुम्हाला डिस्काउंट भेटेल. ट्रेनिंग फीस मधून 10,000 तुम्हाला 8,000 रुपीज ट्रेनिंगची फी राहील. आता फक्त 3,000 रुपीज पे करायचे. कम्प्लिटली पूर्ण ट्रेनिंग घ्यायची आहे. तुम्ही सॅटिस्फाईड असाल, तुम्हाला जर वाटतं की हा मला जी ट्रेक शिकायला भेटलं याच्याने मला आनंद आहे, काही हरकत नाही, मला प्रॉफिट येणार आहे, सिस्टम वर्क होते मार्केटमध्ये, प्रत्येक सिच्युएशन मध्ये आपली वर्क सिस्टम वर्क होते असं तुम्हाला दिसतं, तेव्हा रिमेनिंग अमाऊंट 5,000 रुपीज तुम्हाला रिमेनिंग अमाऊंट पे करायची राहील. त्यापर्यंत तुम्हाला पे करायची आणि 5 दिवस कम्प्लीट ट्रेनिंग घेतल्यानंतर पुढच्या शनिवार रविवारी तुम्हाला लागलास रिमेनिंग अमाऊंट पे करायची. 5 दिवस मोर दॅन सफिशियंट आहे सिस्टम वर्क होते की नाही सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करून घ्यायला. हा एक आहे. आणि कोणी सपोज दॅट फोन पे पाहिजे असेल तर फोन पेचा पण क्यूआर कोड मी तुमच्या समोर ठेवलेला आहे. आता फोन पेच्या पण क्यूआर कोडला तुम्ही डायरेक्टली स्कॅन करा आणि याच्यावर डायरेक्टली कोणाला फोन पे करायचे असेल तर फोन पे पण करू शकताय. किंवा जी लिंक तुम्हाला ऑफरवर दिसत असेल डायरेक्टली पे नावर क्लिक करा, तिथून पण तुम्ही डायरेक्टली करू शकताय. सगळ्यात महत्वाची गोष्ट एकच असते, सगळ्या गोष्टी आपल्याला करायचंय, सगळ्या गोष्टी मिळवायचं, मार्केटमध्ये प्रॉफिट भेटणार आहे, पण स्टार्ट करायला खूप अवघड वाटतं प्रत्येक गोष्ट. तर सुरुवात फक्त स्टार्टच करणं अवघड. एकदा का तुम्ही स्टार्ट केलं, काही एक्सक्यूज द्यायची गरज नाहीये. एक स्टेप घ्या. एकदा स्टेप घेतलं, मी विन विन सिच्युएशन मध्ये याच्यासाठी बिलीव्ह करतोय. मी तुम्हाला हात पकडून पुढे चालवायला, मला माहिती प्रॉफिट येणार आहे, मार्केटमध्ये काही शिकायचंय, त्या गोष्टीचे तुम्हाला जमायला लागल्या पैसे 101% येतीलच. काहीच घाबरायची गरज नाही. मार्केटमध्ये पैसा कमवणं अवघड नाहीये, पण माइंडसेट बनवणं जर पहिले गरजेचं आहे. ज्याला माइंडसेट प्रॉपर बनवता आला, प्रॉपर मार्केटमध्ये डिसिजन घेऊन तो डिसिजनवर तुम्ही फर्म राहू शकले का पैसा आपोआप येतो. ती प्रोसेस ती आपल्याला शिकायचं आहे. हे आपण युट्यूब चॅनल मी जे तुम्हाला बोलत होतो सिटी अकॅडमी बाय मिस्टर दिनेश पाटील, तुम्ही डायरेक्टली चेक करा युट्यूबवर जाऊन किंवा फेसबुकवर आपल्याला सिटी अकॅडमी 2008 2008 पासून आपण सुरुवात केलेली आहे. 2008 पासून आपल्याला रजिस्ट्रेशन आहे तिथपासून. किंवा तुम्हाला डायरेक्टली टेलिग्राम चॅनल सर्च आउट करायचं असेल तर टेलिग्राम चॅनल पण सर्च आउट करू शकतात. खाली मी काही नंबर दिलेले तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी 9820130836 किंवा जो पहिले थोड्या वेळापूर्वी नंबर दिला होता तो 9029491403. दोन्ही नंबरवर तुम्ही पेमेंट केलेले व्हॉट्सअप करू शकतात, टेलिग्राम करू शकतात, किंवा काही क्वेश्चन असेल तर डिरेक्टली टेक्स्ट मेसेज करू शकतात किंवा फोन करू शकतात. ओके. आणि रजिस्ट्रेशन चालू केलेलं आहे. ओके.
सर हिंदी में शायद कल हिंदी का लिया था हमने। नेक्स्ट वेबिनार में वापस हिंदी में ले लूंगा। जो 2-3 लोग बोल रहे हैं कि प्लीज हिंदी, सर कल का वेबिनार का लिंक मैं आपको शेयर कर देता हूं, ठीक है पांडे जी। इसलिए मैंने स्टार्टिंग में हिंदी में स्टार्ट किया था, लेकिन लोगों का डिमांड था कि आज मराठी में करो, तो मैंने आज मराठी में लिया था सर, ठीक है। विश्वास सर, आप फ्रेशर हो, कोई तकलीफ नहीं, फ्रेशर लोग बहुत आसानी से मार्केट में सीख सकते हैं, डरने की जरूरत नहीं है। हर किसी का शुरुआत कभी ना कभी हम स्टार्ट करते हैं, तो जब स्टार्ट करेंगे तो वो सब हम अंडरस्टैंड करके बैठ रहे हैं कि जीरो नॉलेज है मार्केट के बारे में, शेयर मार्केट क्या ये नहीं पता, तो भी आप मार्केट में सक्सेसफुली पैसा बनाएंगे। ये मैं आपको बोल रहा हूँ, इसीलिए तो मैं बोल रहा हूँ कि आपको इंट्री लेवल मैंने बहुत इजी कर दिया कि 3000 रुपीज सिर्फ आपको पे करना है। आपको 5 दिन पूरा सीखना है, आप प्रेशर होंगे, आप मार्केट में काम करते होंगे, जो भी है, एक बार 5 दिन में वो कॉन्फिडेंस आपको आ जाएगा, तो ही बाकी का अमाउंट पे कर रहेगा, मतलब आपके लिए वो बहुत आसान रहेगा। ओके, तो लगभग मैंने सारी चीजें कंप्लीट की है। और कोई बोल रहा है सपोज दैट, मैं ये थोड़ा सा आपको स्टेटमेंट भी दिखा देता हूँ कि अगर 1 महीने में पूरा हम काम करेंगे, 1 तारीख से लेके 30 तारीख तक अगर हम मार्केट में काम कर रहे हैं, तो हमें कितना प्रॉफिट भी आ सकता है, वो चीज भी देख लो। अभी देखो यहाँ पे अगर मैंने 4 तारीख को बोला है कि टू, मराठीत सांगतो, ओके, जर आपण सपोज 4 तारखेला बोलतो की 2947 ला आपल्याला बाय करायचं आहे, तर सांगा तुम्ही 4 तारखेचा जो ट्रेड आपण शोधला आहे, तर एंड डेट काय घेतली असेल टीसीएस साठी, ऑब्विसली 3 तारीख घेतली असेल, म्हणजे 3 तारखेचे डेट घेऊन तुमचा बाय पॉइंट माझा बाय पॉइंट सगळ्यांचा सेम येईल का नाही येईल। म्हणजे इथं जेवढे पण फिगर मी इथं लिहितोय, या सगळ्या फिगर ज्या आपल्या सिस्टमवर, ज्या आपल्या या टूलवर दिसत असतील, याच्याशी क्रॉस चेक होणार आहे, मला वाटली ती फिगर मी तिथं टाकू शकत नाही। म्हणजे एक टन एक फिगर आपण मार्केटमध्ये कशा पद्धतीने काम करतो, त्या रेट आज बसून सुद्धा त्याची क्रॉस चेक करू शकतोय। त्याच्यानुसार टार्गेट गेला असेल तर टार्गेट लिहिणं, लॉस झाला असेल तर लॉस लेस, कंटिन्युअसली प्रॉफिट लॉस पूर्ण महिनाभर जे आपण ट्रेड केलेले आहेत, या कंटिन्युअसली पूर्ण महिन्यात जेवढे ट्रेड झालेले आहेत त्यांचे सगळ्यांची जर मी ऍडिशन करतोय आणि 50 क्वांटिटीने मी जर ट्रेड करत असेल, तर एका शेअरच्या मागे मला 624 रुपये राहिले, इंटू 50 31,200 रुपीज मला प्रॉफिट झाला। यामध्ये ट्रेडिंग करायला मला ऑन एन एव्हरेज 30,000 रुपीज पाहिजे होते। कोणी बोलले सर माझ्याकडे 30,000 रुपीज नाही आहे, माझ्याकडे 15,000च आहे, काही हरकत नाही, 15,000 रुपये तर तुम्ही 50च्या जागी 25 क्वांटिटी ट्रेड करा। कोणी बोले 5,000 आहे, 5 क्वांटिटीने 10 क्वांटिटी ट्रेड करा, जी काय अमाऊंट आपल्याकडे सुटेबल असेल ते कशा पद्धतीने किती क्वांटिटी ट्रेड करायचं। महत्वाचं काय माझ्यासाठी की आपल्याला मार्केटमध्ये कन्सिस्टंटली पैसा बनवता येणं गरजेचं। तुम्हाला 2,000 रुपये असतील ना, 2,000चे 4,000 करूया। जर तुम्हाला 2 चे 4 होत असतील तर तुम्हाला तो कॉन्फिडन्स आपोआप येईल, पुढच्या महिन्याला तुम्ही आपोआप 10 चे 20 पण कराल। तर एक महत्वाची गोष्ट काय की आपल्याला छोट्या अमाऊंटवर पैसे कमवता येणं गरजेचं आहे। एकदा का ते जमलं तर मार्केटमध्ये पैसा अगदी आरामात तुम्ही कंटिन्युअसली प्रोसेसमध्ये कमवणार। या प्रोसेसमध्ये आपल्याला करायचं जसं मी टीसीएस दाखवलं, तसंच कोणी सपोज रिलायन्स मध्ये काम करत असेल 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत, बघा आता इथं जेवढ्या पण लेवल मी बाय पॉईंट सेल पॉईंट लिहितो, हे सगळे जे आपल्या सिस्टमवर आले असतील ते एक्झॅक्टली तीच प्राइस आपण लिहिणार, याच्या व्यतिरिक्त कोणतीच प्राइस आपण इथे टाकणार नाही। बाय असेल तर बाय, सेल असेल तर सेल, प्रॉफिट झालं असेल तर प्रॉफिट लिहिल, लॉस झाला असेल तर लॉस लिहिणार। हा प्रॉफिट आणि कम्प्लीट प्रॉफिट दोन पद्धतीने आपण टार्गेट ठेवतो। ओके, या पद्धतीने कंटिन्युअसली महिनाभर जर मी काम केलं असेल, 50 क्वांटिटी मी ट्रेड केला, रिलायन्सचा 1879चा शेअर्स आहे, टीसीएसचा 3,000 होता, म्हणून 30,000 रुपये लागत होते आपल्याला कॅपिटल 50 क्वांटिटी ट्रेड करायला। याचे आपल्याला 20,000 रुपये मोर दॅन सफिशियंट आहे, सपोज दॅट आपल्याला या पद्धतीने आपल्याला ट्रेड करता येईल। आणि जवळजवळ 22,450 आपल्याला इथं प्रॉफिट आहे, म्हणजे नियर अबाउट आपल्याला प्रॉफिट 100% येतोय। आता कोणी बोलले की 100% रिटर्न, हा काहीच मोठी गोष्ट नाही, कारण की 20,000 रुपीज जर तुमच्याकडे इंट्राडे काम करण्यासाठी असतील तर ऍक्च्युअल मध्ये तुम्ही 2 लाखाचा माल घेताय, तर 2 लाखावर 22,000 रुपये रिटर्न म्हणजे 10% 12% रिटर्न आपल्याला रिअल अमाऊंट। ऍक्च्युअली आपल्यासाठी
20,000 वर 22,000 तर आपला पैसा तर डबल होणारच. हा, कारण की इंट्राडे मध्ये आपल्याला 10 टाइम मार्जिन कोणताही ब्रोकर देतोय, तर त्याच्या ऍडव्हान्टेज उचलून आपल्याला भरपूर पैसा, आणि ऍक्च्युअली इंट्राडे काम त्याच्यासाठीच करायचं आहे की कमी पैसे आहेत तर पैसे वाढवायचे, आणि जर पैसे वाढून गेले तर मग पुढे आपल्याला कुठे इन्व्हेस्ट करायचं, काय करायचं, ती प्रोसेस आपल्याला सगळं प्रोसेस आपल्याला तिथे सुरुवात करते. तसंच कोणी एचडीएफसी बँकेत पूर्ण 1 महिनाभर काम केलं असेल, सपोज दॅट 1 तारखेपासून पूर्ण 30 तारखेपर्यंत 29 तारखेपर्यंत जेव्हा काही वर्किंग डेज असेल, 15,000 रुपये मिळते, त्यासाठी मला लागतंय सपोज दॅट 50 क्वांटिटी ट्रेड करायला 302 पॉईंट प्रॉफिट आलं तर 15,100 टोटल आपल्याला प्रॉफिट आहे. या पद्धतीने कोणी बोललं 15 नाही आहे, 8 आहे, 10 आहे, 7 आहे, 5 आहे, जी काय अमाऊंट असेल त्या अमाऊंटने स्टार्ट कर. कोण बोललं 30,000 रुपये तर 100 क्वांटिटी. म्हणजे आपण सगळ्या फ्लेक्झिबिलिटीनुसार आपण मार्केटमध्ये काम करू शकतो. महत्वाचं काय की आपल्याला रिटर्न 101% येणारे, प्रॉफिट येणारे, याची मी गॅरंटी देतो तुम्हाला. ठीक आहे. या पद्धतीने कोणी बोलेल सर फ्युचर मध्ये कोणाला काम करायचं असेल तर आपण फ्युचर मध्ये पण काम करू शकतो. सपोज दॅट जसं हे मी फ्युचरचे तुम्हाला दाखवतोय, 1 तारखेपासून जे कंटिन्युअसली निफ्टी मध्ये काम केलं असेल सपोज दॅट, तर 1 लाख रुपये आपल्याकडे 2 लॉट मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी लागतील, आणि 1,41,40,000 रुपये निफ्टीला आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. या पद्धतीने आपण पैसा कमवतो. याच्यात पण जेवढे पण फिगर मी टाकलेले आहेत, एकही फिगर मी माझ्या मनाने टाकू शकत नाही. 22 तारखेच्या मला जे ट्रेड मी बोलतो या प्राइसला बाय करायचंय, तर 21 ची एंड डेट घेऊन आपल्या टूल मध्ये जी प्राइस येईल ती प्राइस आणि ही प्राइस एक्झॅक्टली क्रॉस चेक व्हायलाच पाहिजे. आणि पुढची गोष्ट काय की लाईव्ह मार्केटला टेलिग्रामला मी जो काही सपोर्ट दिलेला आहे, त्या सपोर्ट नुसारच मार्केटमध्ये मी ते लेवल दिलेले असेल. म्हणजे टेलिग्राम चॅनलला जो आपण सपोर्ट देतोय, या इथं आपण जे सपोर्ट देतोय, टेलिग्राम चॅनलला आपण जो सपोर्ट इथं देतोय, सपोज इथं टेलिग्रामला या इथल्या लेवल आणि या जागेवर मी लिहिलेला मार्क केलेला लेवल, या सगळ्या लेवल क्रॉस चेक होणार आहे. त्याच लेवल तुम्हाला काम करतोय. म्हणून मी निफ्टी, बँक निफ्टी, एचडीएफसी बँक, रिलायन्स आणि टीसीएस या 5 कंपन्यांचे स्टेटमेंट का दाखवतोय, ज्याच्यावर मी लाईव्ह मार्केटला ट्रेड इम्प्लिमेंट करून प्रॉफिट कमवलेला आहे, कमवून दाखवलेला आहे. त्या कंपन्यांबद्दलच मी स्टेटमेंट सांगतोय. याच्या व्यतिरिक्त बाकी कुठेही काम केलं तर अजून प्रॉफिट वाढू शकतो, तो प्रॉब्लेम नाही. तुम्हाला पाहिजे तिकडे काम करता येईल. ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्ही या 5 कंपन्यांमध्येच काम करायला पाहिजे याची गरज नाही. तुम्हाला हवं तिकडं तुम्ही या पद्धतीने ट्रेड करू शकता. तर ते स्किलच आपल्याला डेव्हलप करायचं आहे. बँक निफ्टीमध्ये जर मी कंटिन्युअसली काम केलं असेल, 25 लॉट साईज 2 लॉटने जर मला ट्रेड करायचं आहे, 1 लाख रुपये माझ्याकडे असेल तर 1,29,000 रुपये मला त्याच्यात प्रॉफिट होणार आहे. या पद्धतीने आपण ते पूर्ण अनालिसिस करतोय. ठीक आहे. अगेन मी हे तुमच्या समोर दाखवतोय. ज्यांना पेयू मनीने करायचे असेल डायरेक्टली तुम्ही तिथं ऑफरवर तुम्हाला पे नाववर क्लिक करा, पेयू मनी तुम्हाला क्लिक करता येईल. आणि ज्यांना गुगल पे किंवा फोन पे वापरायचे असेल तर खाली नंबर दिलेला 9029491403 या नंबरवरून तुम्ही डायरेक्टली पेमेंट करू शकताय. ठीक आहे. कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही चॅट मध्ये क्वेश्चन टाकू शकता, विचारू शकताय. आपलं आजचा वेबिनार कंप्लीट झालेला आहे. ओके, ज्यांना काही डाऊट असेल तर विचारा. पेमेंट प्रोसेस कंटिन्यू करा. जे काही मला एक्सप्लेन करायचं होतं, दाखवायचं होतं, त्या गोष्टी मी कंप्लीट केलेल्या आहेत. सपोज दॅट कोणाला युट्यूब चॅनलवर द्यायचं असेल तर मी 2 मिनिटात ते युट्यूब चॅनल पण तुम्हाला दाखवून देतो की कशा पद्धतीने तिथे आपण व्हिडिओ टाकलेले असतात. हे बघा, हा आपलं चॅनल आहे. इथे याल तुम्ही. तुम्हाला जर लेटेस्ट अपडेशन पाहिजे असेल तर सबस्क्राईब करून घ्या फक्त. व्हिडिओवर मी क्लिक करतोय. बघा, तुम्हाला दिसेल की लाईव्ह मार्केटला जे आपण ट्रेनिंग घेतलेले ट्रेनिंग सेशन्स, काही गोष्टी, त्यानंतर आपण लाईव्ह मार्केट अनालिसिस, मार्केट चालू असताना ते व्हिडिओज कसे आपण प्ले करतो, काय अनालिसिस करतो ते पण. सोबत 3 मार्चला मी जी अनालिसिस केली होती इथं, 3 मार्चला मार्केट चालू असताना 3 मार्चला मी एनालिसिस करून दाखवली होती. आज निफ्टी में हमारा ट्रेड कैसा था, जो हमने आज एक दिन पहले ट्रेड बनाया था, सुबह 7 बजे मैंने जो लेवल भेजा होगा उसके अकॉर्डिंग हमारा लेवल क्या था वो मैं पहले बताता हूँ. 3 तारीख का 3,700. यहाँ पे देखो, मार्केट ओपन होने से पहले जो लेवल दिया था वो मैं आपको दिखा रहा हूँ यहाँ पे वीडियो में. 885 के ऊपर अगर निफ्टी ऊपर ओपन होता है और यहाँ से ऊपर ही जाएगा, ऐसा हम बोल रहे हैं. अगर मार्केट 812 से नीचे रहेगा तो फिर डाउन ट्रेंड आज निफ्टी का स्टार्ट हो सकता है, ऐसा हमने सुबह बोला था.
तो फिर हुआ क्या, मार्केट ने क्या किया, मार्केट जैसे सुबह ओपन हुआ तो आप देख सकते हैं कि मार्केट डायरेक्टली गैप अप ओपन हुआ है अपने प्राइस से, हमने जो प्राइस बोला है वो प्राइस से ऊपर, जो लगभग हमने बोला था कि 885 के ऊपर मार्केट अप ट्रेंड में रहेगा। और मार्केट का आज का नॉर्मल में चार्ट लगा देता हूं आपके लिए समझने के लिए आसान हो जाएगा कि मार्केट, देखो मार्केट जब चल रहा था, लाइव मार्केट जब चल रहा था तब हमने ये वीडियो बना के मैंने वहां पे डाला है लगभग 14,074 समथिंग, तो हमें 14,885 के ऊपर हम अप ट्रेंड बोल रहे थे, तो मार्केट अभी ऊपर ही है, ऐसा हमने बोला था। ठीक है, अभी सपोज दैट हमारा जो कंडीशन था कि मार्केट गैप अप होगा ना, जो रेंज है उसके अगर ऊपर ओपन हो गया तो पहले 15 मिनट हम वेट करते हैं 9:30 तक, उसके बाद सेकंड कैंडल अगर वापस मार्केट नीचे अपने रेंज में आएगा तो बाय करेंगे। विथ लॉजिक हर चीज एक्सप्लेन किया जाता है, आपको कैसे डिसीजन लेना है, क्या लेना है, हर चीज मैंने वहां पे बताया है, आप यूट्यूब पे ये देख सकते हो कंटिन्यूअसली। उसके बाद हम नया बाई ऊपर स्टार्ट करेंगे या तो जो भी रहेगा। तो मैंने अपडेट क्या देखो आपको मैं अभी बता देता हूँ, ये हमारा लेवल था, लेकिन मार्केट जिससे बहुत ज्यादा ऊपर हुआ, लगभग 100-150 पॉइंट गैप अप ओपन हुआ है। तो मैंने क्या किया, निफ्टी में 9:45 के बाद मुझे पता चला कि भाई हमें नया लेवल लेना पड़ेगा, तो 885 से लेके 9868 ये लेवल कैसे निकाला मैंने आपको ये बता देता कि अपडेशन कैसे आया। तो देखो आप जब सुबह मार्केट में आएंगे विथ लॉजिक आपको हर चीज एक्सप्लेन की जा रही है। आज का पहला जो कैंडल था वो प्लेन कैंडल था, डिसेसिव कैंडल था, तो मैंने उसका ओपन यूज कर लिया 14,937.82 जो मुझे दिख रहा है। तो मैं यहाँ पे आऊंगा और बोलूंगा कि देखते कि लेवल में कोई चेंज करने की जरूरत है, जो अपने सिस्टम पे होगा वही चीज मैं कंटिन्यूअसली कर रहा हूँ और कुछ नहीं करना है। इतना ही आसान तरीके से मार्केट में आप पैसा बना सकते हो और कंटिन्यूअसली वही चीज हमें करनी है। मुझे 968 के ऊपर ही मुझे बाय करना रहेगा। तो मतलब अभी आज का पहला ओरिजिनल जो लेवल, ये आप YouTube चैनल पे जाके देख सकते हो, ऐसे वीडियोस बहुत है वहाँ पे मुझे मैंने डाले हुए, आप देखेंगे, क्रॉस से करेंगे। एक दिन पहले आप बैठ के हम वो कैसे एनालिसिस किया वो हर चीज मैंने वहाँ पे एक्सप्लेन किया। 15 मिनट का मार्केट का मैंने देख लिया, अगर वो डिसेसिव कैंडल है, इनसाइडर नहीं है, डोजी नहीं है, डिसेसिव कैंडल है, तो इसका ऊपर लेके मैंने वापस फेज कैलकुलेशन किया, करंट फेज निकाल लिया और तब जो लेवल आई थी बाय पॉइंट की वो इस हिसाब से हम काम करते हैं। तो ये है, आप YouTube पे जाके और भी चीज आपको मिलेंगी, बहुत से वीडियो रहेंगे, रोज के वीडियो आते हैं वहां पे, आप देख सकते हो इसको। कोई डाउट होगा आप चैटिंग कर सकते हो, आप पूछ सकते हो और कुछ। ओके, अभी मैं सिर्फ मेरा साउंड म्यूट कर रहा हूँ, आपको कुछ पूछना है तो चैटिंग करो। ओके, आज के लिए जो भी मुझे एक्सप्लेन करना था वो अपना कंप्लीट हुआ है। थैंक यू सो मच फॉर अटेंडिंग दिस वेबिनार।